Before we start with the word, संदेश सुरू करण्या अगोदर I know most of you are fasting today. मला माहिती आहे की तुमच्यातले अनेक जण आज उपास करून असतील. Your spirit is ready. तुम्ही उपास केला असेल, तुमचा आत्मा तयार असेल. When you fast, जेव्हा तुम्ही उपास करता your spirit is very responsive to whatever God has to do with you. तेव्हा तुमचा आत्मा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद देतो देवबाप्पाला की देवबाप्पा तुला जे काही माझ्याकडनं हवं असेल त्यासाठी मी तयार आहे. Amen. Hallelujah. So just for 5 minutes, म्हणून 5 मिनिटं we'll all close our eyes. सगळ्यांनी 5 मिनिटं डोळे बंद करा. For just nearly about 5 minutes, because I will just take you from the ordeal that took place on Thursday evening till the Friday evening. So we have a gist of what happened exactly in these 2 days. कारण गुरुवार पासून पुढच्या 2 दिवसांमध्ये जे काही झालं ते थोडंसं मी तुम्हाला आत्ता बोलून सांगणार आहे. आणि म्हणून माझी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी एक 5 मिनिटं डोळे बंद करायचे. Just close your eyes and meditate on what I say and then what happened. It's not exactly what happened, but we are just going to gather a few things and we will come to know how Jesus went through this all this ordeal in these 2 days. एक 5 मिनिटं डोळे बंद करा आणि या 2 दिवसांमध्ये येशू ख्रिस्त कुठल्या कुठल्या प्रसंगातनं गेला ते थोडंसं वर्णन करून मी तुम्हाला सांगणार आहे. Amen. So just close your eyes. तर तुम्ही डोळे बंद करा सगळ्यांनी. Let it enter deep in your spirit. थोडंसं खोल आत्म्यामध्ये गोष्टी जाऊ देत. On that Thursday evening, गुरुवारी संध्याकाळी what all happened, we will just speak. काय काय झालं थोडंसं बोलतो. Are you ready? तयार आहात? खरा भाषा. On that Thursday evening, त्या गुरुवारी संध्याकाळी after Jesus had breaking of bread with his disciples, येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांबरोबर प्रभुभोजन घेतल्यावर after washing their feet, आणि शिष्यांचे पाय धुतल्यावर after letting them know त्यांना हे सगळं सांगितल्यावर that की they are all going to scatter because of him, तुम्ही सर्वजण माझ्या पायी पांगणार आहात and you are going to leave me alone, आणि मला एकटं सोडून जाणार आहात. but I shall not be alone. पण मी एकटा असणार नाही. My Father is with me. माझा बाप माझ्या बरोबर आहे. After the breaking of bread, प्रभुभोजन झाल्यावर after instituting the Lord's Supper, आणि प्रभुभोजनाचा विधी प्रस्थापित केल्यावर a few moments काही back, क्षण Judas had left the whole scene. काही क्षणामागे यहुदा निघून गेला होता. He had gone to the Sanhedrin to make a deal. काही क्षणांपूर्वी यहुदा या सगळ्यातनं उठून निघून गेला सभागृहामध्ये ठरवायला की किती पैसे घ्यायचे आणि कसं येशूला फसवायचं. After the meal was over, प्रभुभोजन झाल्यावर Jesus must have gone on the streets येशू ख्रिस्त रस्त्यावर गेला असेल, of Jerusalem, येरुशलेमेच्या रस्त्यांवर. and at that time त्यावेळेला the streets must have been deserted ते रस्ते सगळे एकटे असतील because कारण many people were busy preparing for the Passover. बरेच जण वल्हांडणाच्या सणाची तयारी करण्यामध्ये व्यस्त होते It would have been late evening. आणि संध्याकाळी उशिराचा समय झाला असेल. Most of the houses must have had the festive lamp lit up. जास्तीत जास्त घरांमध्ये दिवे लागलेले असतील There were bustles of people in the temple, आणि मंदिरामध्ये लोकांची चाहूल जाणवत असेल. going in and coming out of the temple, मंदिरात लोक जात आहेत, मंदिरातनं लोक येत आहेत, preparing themselves to carry the lamb. तयारी करतायत, कोकरू वदायचंय, वलांडण सणाची तयारी. In these 2 days, आणि या 2 दिवसात the gates of the temple were kept open till midnight मंदिराचं दार उघडं ठेवण्यात आलं because it was going to be the Passover day. कारण वलांडणाचा दिवस होता. Jesus must have passed out by the gate येशू ख्रिस्त त्या वेशीतनं आला असेल दारातनं. into the lonely part of the Kidron Valley. त्या एकांत अशा किद्रोन ओहळाच्या रस्त्यावर. We know that Kidron Valley. आपल्याला किद्रोन ओहोळ ठाऊक आहे. In those times there was a bridge which crossed over from the Mount of Olives to the temple gates. त्या जमान्यामध्ये जैतुनाच्या डोंगरापासनं मंदिराच्या गेट पर्यंत हा किद्रोन ओहोळ मध्ये असायचा. And especially during the Passover time, आणि खास करून वलांडणाच्या काळात the brook is always over flooded with water. त्या किद्रोन ओहळामध्ये पाणी भरपूर वाहत असायचं. It is swelled up, पाणी भरपूर वाहत असायचं. and Jesus crossed over, येशू ख्रिस्त त्या ओहळातनं गेला असेल. walked towards the Mount of Olives, जैतुनाच्या डोंगरापर्यंत पहिला आला, and then into the Garden of Gethsemane. मग गेत्सेमनी बागेत आला. 8 must have stood at the gate, ते 8 दारापाशी उभे राहिले असतील, 8 शिष्य. 3 closer to him inside the gate. कारण येशू 8 म्हटला तुम्ही बाहेर थांबा, 3 आतमध्ये घेऊन गेला. We saw that garden also, आपण ती बागही पाहिली. beautiful garden सुंदर बाग where Jesus sat alone. जिथे येशू एकटा बसला.
He was feeling very heavy. त्याला जड वाटत होतं, He was almost dying. जवळजवळ मरणारच आता. My soul is exceedingly sorrowful, जणू मेल्यात जमा माझा जीव अतिशय दुःखी. almost unto death. जवळजवळ मरणप्राय वेदना. Nearby is the fortress of Antonio, आणि अँटोनियो नावाचा किल्ला जवळच आहे, where the garrison of the Roman soldiers were largely dispatched. जिथं रोमी शिपायांची मोठी छावणी होती. Jesus must have looked at that fort Antonio, येशूनं त्या किल्ल्याकडे पाहिलं असेल. and according to what happened later on in AD 70, we know आणि एडी 70 मध्ये जे झालं त्यामुळे आपल्याला कळतं the Titus had gathered his garrison there to take over the Jerusalem temple. तिथंच त्या अँटोनिया किल्ल्यावरच तितानं देखील आपली छावणी घातली होती सैन्याची. Many soldiers were added for these 2 days बरंच मोठं सैन्य या 2 दिवसांसाठी तयार करण्यात आलं होतं, to keep the peace and sanctity of Jerusalem. अशासाठी की येरुशलेम नगरीमध्ये शांती असावी, Moreover, शुद्धता आणि पवित्रता राखली जावी, आणि त्याहूनही जास्त the Sanhedrin had decided to capture Jesus on this night, सभागृहाने त्याच रात्री येशूला अटक करायचं ठरवलं. and they had also mobilized Roman soldiers along with them. रोमी शिपाई तयार केले, म्हणजे एकीकडे गावात वलांडणाच्या सणाची तयारी आणि म्हणून लोकांची मंदिरात न ये जा, आणि दुसरीकडे त्याच रात्री रोमी सैन्यानं ठरवलं की येशूला अटक करायची. And just see what is happening that time. म्हणजे काय चाललंय त्या दिवशी, त्या काळात काय चाललं होतं पहा. The Roman soldiers armed with all their swords and staves. रोमी शिपाई सज्ज आहेत, शस्त्र सामग्री धारण केली आहे, तलवारी तयार आहेत. Caiaphas the high priest is walking right in front. कैफा प्रमुख याजक अगदी पुढे चालतोय. Next to him is Judas. त्याच्या शेजारीच 12तला एक येहुदा उभा आहे. And all the soldiers having torches because it was late evening. सर्व शिपायांच्या हातात मशाल आहे, का अंधार पडत चालला होता. Judas along with the high priest must have seen many other places for येहुदा व Jesus. प्रमुख याजकाने मिळून अनेक जागी शोधलं असेल येशूला, They did not find him. पण त्यांना येशू इतरत्र कुठे सापडला नाही. Caiaphas must have said, तर कैफा म्हटला असेल, don't you know where Jesus is? अरे येहुदा तुला माहित नाही का रे येशू कुठे आहे? Judas must have said, तर येहुदा म्हटला असेल, give me one more last chance, मला एक शेवटची संधी द्या सर, because I know कारण मला माहितीये there is this garden of Gethsemane where he often sits with his disciples, गेत्सेमनी नावाच्या बागेत आमचा येशू सारखा जाऊन बसतो शिष्यांबरोबर. and so most likely he will be found तर there. कदाचित यावेळेला देखील तो गेत्सेमनी बागेतच बसलेला असेल. सर मला 1 मिनिट द्या, मी तुम्हाला सांगतो तो कुठे आहे. And they all proceed towards the garden of Gethsemane. आणि असं म्हटल्यावर प्रमुख याजक येहुदा आणि सर्व सैन्य मिळून तिथं जात आहे गेत्सेमनी बागेकडे. Judas must have seen the disciples. येहुदानं बरोबर शिष्यांना तिथं पाहिलं, He must have seen Jesus. आणि येहुदानं येशूलाही पाहिलं असेल. And he looked at Jesus and said, Hail Rabbi, or Rabbi. आणि येहुदानं येशूला पाहून, गुरुजी तुम्ही धन्य, अभिनंदन असं करत आला असेल, And he kissed Jesus. आणि येशूला मुका दिला असेल. Jesus said, Friend, येशू म्हटला, मित्रा, you are deceiving your friend with a kiss. तू तुझ्या मित्राला मुका देऊन फसवतो. That night, त्या रात्री, it was a different night. ती रात्र वेगळीच रात्र. Great commotion. मोठा गोंधळ. As Jesus was arrested, जसं येशूला अटक झाली, the disciples ran helter-skelter. शिष्य इकडे तिकडे सैरावैरा धावले आणि And पांगले. Peter at that moment, बरोबर त्यावेळेला त्या क्षणाला पेत्र instinctively he picked up the sword and cut off Malchus' servant's ear. लगेचच पेत्राने काय केलं, Malchus' ear. मालकसचा कान कापला. Great commotion. अजूनच मोठा गोंधळ झाला. Finally, Jesus was taken over. शेवटी येशूला धरण्यात आलं. He was taken straight to Annas. येशूला अटक झाली, त्याला नेण्यात आलं. Annas was the former high priest. ॲनस आधीचा प्रमुख याजक होता. But then he gave the reins to Caiaphas, his son-in-law. ॲनसनं आपला जावई कैफा याला आता ताबा दिला होता. They brought Jesus to Annas. आणि त्यांनी येशूला ॲनसकडे आणलं. And then they sent him to Caiaphas. त्याच्यानंतर कैफाकडे पाठवलं, जो ॲनसचा जावई. And so he was shunted like that up and down. अशा पद्धतीनं येशूला त्यांनी इकडून तिकडे फिरवलं. मेंढरू वधायला नेतात तशी गज. And finally he was standing before Caiaphas. आणि शेवटी कैफा समोर येशू उभा. He was judged there. तिथं त्याचा न्याय निवाडा झाला. Though it was illegal. आणि जरी बेकायदेशीररित्या सगळं झालं, At night you cannot judge any
person. अंधार पडल्यानंतर रात्री तुम्ही कुणाचाही न्याय करू शकत नाही असा नियम होता. He was tried, he was beaten, he was spat upon. पण अंधार पडल्यानंतर रात्रीच्या समयी देखील त्याचा न्याय करण्यात आला, त्याला मारण्यात आलं, त्याच्यावर थुंकण्यात आलं. You know how Caiaphas tore his robe there? आणि कैफानं कशा रीतीनं आपला झगा तिथे फाडला तुम्हाला ठाऊक आहे. That robe which will never be repaired ever again. जो झगा परत कधी दुरुस्त होणार नाही. And then, मग after being beaten, मार खाल्ल्यावर he was taken down into the Caiaphas palace. त्याला कैफाच्या महालात नेलं. That palace today, there is a beautiful temple church आज त्या महालाच्या जागेवर एक सुंदर चर्च बांधलाय, which is called Galisanto. ज्याला गॅलिसॅन्टो असं नाव आहे. Galisanto means cock crows. गॅलिसॅन्टो म्हणजे कोंबडा आरवणे. It's called St. Peter's Galisanto. सेंट पीटर्स गॅलिसॅन्टो म्हणजे आरवलेल्या कोंबड्याचं चर्च. Today on top there is a image of a cock. आज त्या चर्चच्या वर त्यांनी एक कोंबडा ठेवलाय. That was the palace of the high priest Caiaphas. प्रमुख याजक कैफाचा तो महाल होता त्या काळात. After beating Jesus, येशूला मारल्यावर they dropped him down into the cave. त्यांनी गुहेमध्ये त्याला फेकला. That's what tradition says. परंपरा असं म्हणते. We had been in that place. त्या गुहेत, त्या जागेत जे इस्रायलला माझ्या बरोबर आले होते ते सर्वजण आणि मी जाऊन आलो. There are many caves. तिथं अनेक गुहा आहेत. Dark, pitch dark. अंधारमय, अगदी काळ्या कुट्ट. There our Lord Jesus Christ was kept त्या काळ्या कुट्ट गुहेत येशूला त्यांनी फेकला. in complete darkness. पूर्ण अंधार. He was alone. एकटा. Nobody was with him. कोणीही त्याच्या बरोबर नाही. Yet he says, तरी तो म्हणतो, I'm not alone. मी एकटा नाही, My Father is with me. माझा बाप माझ्या बरोबर आहे. Whole night he stayed पूर्ण रात्र त्या गुहेत तो राहिला. cold and shivering. थंडगार, थरथर कापत. Wounds open. जखमा उघडलेल्या, रक्त वाहतय. No bandages. बांधायला पट्टी नाही, लावायला मलम नाही. All alone. एकटा. Friday morning, शुक्रवार सकाळ all were assembled in the Sanhedrin. सगळे सभागृहात जमा झाले There was a bigger group of Sanhedrin, आणि सभागृहातल्या अधिकाऱ्यांचा मोठा गट तयार bigger झाला. council. मोठा दरबार भरला And Jesus was cross-questioned. आणि येशूची फेर तपासणी करण्यात आली. False witnesses were raised up. चुकीचे साक्षीदार त्याच्या विरुद्ध उभे केले गेले Jesus was condemned to आणि die. येशूला मरायची शिक्षा सुनावण्यात आली. When Judas heard this, यहुदानी जेव्हा हे ऐकलं that Jesus was condemned, येशूला मरायची शिक्षा झाली, that morning, त्या सकाळी around 9 o'clock, 9 वाजता he ran to the high priest यहुदा प्रमुख याजकाकडे धावला and he said, आणि म्हणाला, take your money. तुमचा पैसा तुम्हाला परत घ्या. I don't want the money मला पैसा नको, because I have betrayed innocent blood. कारण मी भोळ्या रक्ताला फसवलं. He turns back. आणि तो मागे वळला. He finds no companion. त्याला कुठे कोणी साथीदार सापडला नाही. He finds nobody त्याला कोणीच तिथे आढळलं नाही where he can go and get comfort. की जिथं जाऊन किंवा त्यांच्याकडे जाऊन त्याला सांत्वन मिळेल. He looks here and there, इकडं तिकडं त्यानं पाहिलं vanishes in the darkness, आणि अंधारात येऊदा कुठेतरी गडप झाला. goes to the potter's field गेला कुंभाराच्या शेतात and commits suicide. आणि केली आत्महत्या. It is finished. संपलं. Maybe he was unconscious while he was hanging on a branch. कदाचित त्या भांदीला लटकलेला असताना यहुदा काही वेळ बेशुद्ध असेल. As he swung there in the mid-air, जसा तिथं हवेत लटकतो यहुदा, maybe the branch became very weak or was very weak. कदाचित ती फांदी फार कमकुवत झाली असावी. And suddenly it broke. अचानक ती फांदी तुटली असावी. Or maybe the noose that he had around his neck, that cord became loose. किंवा जो गळफास त्याने बांधला होता तो दोर थोडासा सैल झाला असावा And he fell heavily forward among the jagged rocks beneath. आणि यहुदा धाडकन खाली असलेल्या खडकांमध्ये पडला असावा And his intestines came out. आणि त्याची आतडी बाहेर पडली असावी. And he died, Bible says. आणि बायबल म्हणतं यहुदा मेला. There, तिथे Jesus was condemned. येशूला शिक्षा सुनावण्यात आली And Jesus carries the cross आणि येशूनी वधस्तंभ उचलला. on his wounded shoulders. जखमा झालेल्या खांद्यांवर. For you and for me. तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी बर का, For your sins and my sins. तुझ्या माझ्या पापांसाठी. To die on that Golgotha hill त्या गोलगथा टेकडीवर मरायला निघाला. at 9 in the morning.
सकाळी 9 वाजता the procession started, मिरवणूक सुरू झाली, reached Golgotha. गोलगोथा पर्यंत आली. Jesus was nailed on that cross. येशूला त्या क्रुसावर त्यांनी खिळ्यांनी खेळला. There on the hill of Golgotha, आणि गोलगोथा टेकडीवर, which was shaped like a skull, जी गोलगोथा टेकडी कवटी सारखी, Jesus was placed between two thieves. दोन चोरांमध्ये त्यांनी येशूला लटकवलं. And on top of his head, आणि डोक्यावर the title was शीर्षक लावलं, Jesus, पाटी लावली, येशू King of the Jews. यहुद्यांचा राजा. The words were in Latin, Greek and Armenian. लॅटिन, ग्रीक आणि अर्मेनिया भाषेमध्ये शब्द लावले. Normally, साधारणतः on any criminal's head, कुठल्याही गुन्हेगाराच्या डोक्यावर the sins of the criminal is mentioned. त्या गुन्हेगाराच्या पापांची नोंद लिहिलेली असायची. Whoever was crucified, जो कोणी वधस्तंभी खिळला जायचा, his sins were mentioned on top of his head. त्याची पाप त्याच्या डोक्यावर लिहून लटकवलेली असायची. But here, इथे मात्र by God's divine appointment, देवाच्या दैवी नेमणुकीद्वारे the sins of Jesus were not mentioned because Jesus was sinless. येशू ख्रिस्ताचं पाप तिथं लिहून त्याच्या डोक्यावर लावण्यात आलंच नाही. लावणार कसं, कारण येशू पापी नव्हताच. The Sanhedrin was so busy सभागृह आणि त्यातले लोक इतके व्यस्त, giving the final touches to the death of our Lord Jesus. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाची शेवटची फायनल तयारी करत आहेत. They did not even know what was written on top त्यांना माहितीही नाही डोक्यावर काय लिहिलंय. till Jesus was crucified and the crowd around him. येशू ख्रिस्त मग वधस्तंभी खिळला गेला, लोकांची गर्दी सभोवताली जमली. ह्यांना काही पत्ता नाही की त्याच्या डोक्यावर काय लिहून पाटी लावली. Then when they saw, आणि मग जेव्हा त्यांनी पाहिलं, they said, "What is written?" ते म्हणाले, अरे त्याच्या डोक्यावर काय रे लिहिलंय? They should have written his sins. त्याची पाप लिहायला हवी होती ना. They were not satisfied in Jesus dying alone. येशू ख्रिस्त मरतोय एवढ्यावरच त्यांचं समाधान नाही. They rushed to Pilate. ते पिलाताकडे धावले They said, "What did you do? आणि म्हटले, तू काय केलं? You should have put his sins on top." त्याच्या पापांची पाटी त्याच्या डोक्यावर तू लावायची होती ना. Pilate said, पिलात म्हटला, "What is written is written. जे लिहिलं ते लिहिलं, It shall never be changed." ते परत कधी बदलणार नाही. So the Sanhedrin gathered together सभागृह एकत्र जमलं. to incite jeers and the words that was written, and they were jeering on the words. जे शब्द वर पाटीवर लिहिलेले होते त्यावरनं त्याची थट्टा करायला, त्याला नाव ठेवायला. Jesus' garments was parted. येशूचा झगा फाडला. Then you know the 7 statements of Jesus on the cross. मग येशूचे वधस्तंभावरील 7 उद्गार तुम्हाला कदाचित तोंडपाडही असतील. By now it was midday. आणि तोवर झाली दुपार. Sun was high on the head. सूर्य तळपतोय डोक्यावर. As the clock struck 12, आणि 12चा काटा जेव्हा वाजला, suddenly there was darkness on the whole land. सगळीकडे देशात अंधार पसरला. Complete pitch dark. पूर्ण काळा कुट्ट अंधार, Darkness that could be felt. जो अंधार जाणवू शकतो इतका बोचणारा अंधार. From 12 to 3, दुपारी 12 ते 3 complete darkness. पूर्ण अंधार. Supernatural event. भर दुपारी काळा कुट्ट अंधार, अलौकिक घटना. Then around 3 o'clock, की Jesus, सुमारे 3 वाजता Jesus cried out with a loud voice, येशू जोरात ओरडला, "Eli, Eli, lama sabachthani." एली एली लमा सबस्थानी. That means, my God, why have you forsaken me? म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केला? Then he cried out, मग रडला, "Into your hands I commit my spirit." तुझ्या हातात माझा आत्मा मी देतो. And he gave up his ghost. आणि त्यानं प्राण सोडला. It was 3 o'clock. 3 वाजले. Very few people had gathered. खूप कमी लोक जमले होते. Yes. हो ना. When the people needed healing, multitudes gathered. आरोग्य हवं होतं तेव्हा लोकांची गर्दीच्या गर्दी जमली. When they wanted fish and bread, multitudes, 5,000 people were there. खायला हवं, भाकर मासे हवे, 10,000 people were there. त्या 10,000 लोक जमले. When he was crucified, वधस्तंभी जेव्हा येशू लटकला, very few were there. जेमतेम थोडेफार जमले. How true it is even today. आजही खरं आहे ब्रदर. For Saturday blessing meeting, you get lots of. शनिवारच्या आशीर्वाद सभेला हजारोनं लोक येतात. But for Good Friday, not all come. गुड फ्रायडेला सगळे येत नाहीत. But praise God. पण देवाला धन्यवाद. On that day, there were few people around the त्या cross. दिवशी थोडे तरी लोक त्या वधस्तंभात सभोवताली जमा झाले. But today, आज मात्र if you gather all the believers and Christians all over the world, अख्ख्या जगातल्या सर्व विश्वासू लोकांना, ख्रिस्ती लोकांना जर तुम्ही जमा केलं and we were made to stand around the cross, आणि त्या वधस्तंभा सभोवताली आपल्याला उभं करण्यात आलं, how pleased will Jesus be? आपला येशू किती आनंदी होईल. Because millions
and millions will be around the cross कारण करोडो लोक त्या क्रुसा सभोवताली उभे दिसतील who have put their faith in the Lord की Jesus. ज्यांनी आज येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलाय. What a joy. काय आनंद. From there his body was brought down, आणि तिथून त्याचा मृतदेह खाली आणला, embalmed, त्याला मलम लावला, मसाला भरला, put him in the cave. गुहेत त्याला ठेवला कबरेत Mouth was closed by a stone. आणि समोर त्यांनी धोंड ठेवली. Everywhere was silence. सगळीकडे शांतता पसरली. But on Easter Sunday, पण ईस्टरच्या रविवारी things changed. गोष्टी बदलल्या. The laughter of the devil became a mourning for the devil. And his- सैतानाची पार्टी शोक सभेत बदलली. Jesus rose from the dead. येशू परत जिवंत झाला. Jesus is alive. येशू जिवंत आहे. And because he's alive, you can be आणि alive. येशू जिवंत आहे म्हणून तुम्ही जिवंत राहू शकता. That is the story of my Jesus. ही माझ्या येशूची कहाणी. Praise God. देवाला धन्यवाद. I just wanted to enter your spirit. मला तुमच्या आत्म्यात घुसायचं होतं. That's all. बस. Because when you're fasting, your spirit is ready. कारण तुम्ही उपास करता किंवा आपण उपास करतो तेव्हा आपले आत्मे तयार असतात. Praise God. Hallelujah. Thank you, Jesus. धन्यवाद. So, the pain of loneliness of Christ and us येशू ख्रिस्त आणि आपण आपल्याला सगळ्यांना एकटेपणाची जी जाणवते ती किंवा त्यातली वेदना. Let us open our Bibles to John 16:31 and 32. योहान 16:31 आणि 32 आता बायबल उघडा. Jesus answered them, Do you now believe? Behold, the hour cometh, yes, is now come, that you shall be scattered, every man to his own, and shall leave me alone. And yet I am not alone, because the Father is with me. योहान 16:31 आणि 32. येशूने त्यांना उत्तर दिले, आता तुम्ही विश्वास धरता का? पहा, अशी वेळ येते व आता आली आहे की तुम्ही सर्व आपापल्या घराकडे पांगाल व मला एकटे सोडाल, तरी मी एकटा नाही, कारण बाप माझ्या बरोबर आहे. Amen. आमेन. मी एकटाच वाह, नाही. हालेलुया. Praise God. भार सहाणारा I'm not alone. तू सोबतीस येतो, तू सोबतीस येतो, जड खांब वाहणारा. We are not alone. आपण एकटे नाही. So yesterday we already started with this message. काल मी हा संदेश सुरू केला. First point we learned was पहिला मुद्दा आपण शिकलो तो असा, Jesus was in a state of being alone in solitary isolation. येशू ख्रिस्त एकटा पडणार होता, त्याला सगळे सोडून जाणार होते, एकांत. Amen. हालेलुया. I told you the garden of Gethsemane experience, मी तुम्हाला गेत्सेमनी बागेतला अनुभव सांगितला, how he was left alone. कसं त्याला एकटं सोडण्यात आलं. Amen. हालेलुया. And then he looked at his disciples. मग त्याने आपल्या शिष्यांकडे पाहिलं. What did he say? काय म्हणाला? Now sleep. आता झोपा, Now rest. आता झोपा, Because कारण I'm comforted by my Father. माझं सांत्वन माझ्या पित्यानी केलेलं आहे, आता तुम्ही झोपा. And then मग he waited for some more time. काही वेळ त्यांनी वाट पाहिली And then he said, Come on, rise now. आणि म्हणाला, आता उठा, Rise. आता उठा. In Matthew 26:45 and 46, Bible says, he said, Now rise. मत्तई 26, 45 आणि 46 त्यांना येशू मग म्हणाला, आता उठा, Let us be going. चला आता जाऊया. See, now he's ready to go. आता तयार जायला. And there, that time, his soul was about to die. आणि त्यावेळेला तर त्याचा प्राण जाणार होता, त्याला ठार मारणार होते. And here he wanted comfort from his disciples. आणि तिथं गेत्सेमनी बागेत त्याला शिष्यांकडनं सांत्वन हवं होतं, He wanted companionship. त्याला कोणीतरी संगतीला हवं होतं, But they were not ready. पण कोणी तयार नाही. 3 times he asked. 3दा विचारलं त्यांनी त्यांना, But 3 times they failed. स्वतःहून गेला विचारायला, पण तिन्ही वेळेला त्या तिन्ही शिष्यांनी त्याला अपयश दिलं आणि एकाने सांत्वन केलं नाही. That's what happens असंच होतं. when you overly rely on somebody. जेव्हा आपण जास्तीच लोकांवर अवलंबून राहतो ना, तेव्हा लोकांकडनं या असल्याच गोष्टी मिळतात. Praise God. हालेलुया. You should have a proper kind of relationship. तर असं नको, कुणाशीही नातं बांधताना थोडंसं ठीकठाक नातं बांधा आणि त्याला थोडं लिमिट ठेवा, लिमिटच्या पलीकडे नको. Amen. आमेन. Now, आता Jesus was not angry with them. येशू त्यांच्यावर चिडला नाही. Why? का? Because he knew कारण त्याला माहित होतं man's limitations. माणसाला मर्यादा आहे. How much to expect from man? माणसाकडनं किती अपेक्षा ठेवायच्या त्याला माहिती How होतं. much to expect from his disciples? त्याच्या शिष्यांकडनं सुद्धा किती अपेक्षा ठेवायच्या त्याला माहिती होतं. He could have said, तो म्हणू शकला असता Let them sleep. की झोपू दे त्यांना. When I needed comfort, they were not there. मला जेव्हा सांत्वनाची गरज होती ते काही तिथे आले नाही. My Father comforted me. माझ्या बापानं मला सांत्वन दिलं, Angels strengthened me.
देवदूतांनी मला येऊन सांत्वन So I दिलं. don't need them. तर मला आता माझ्या शिष्यांची गरज नाही. गरज होती तेव्हा आले नाहीच. Let me go out alone. तर मला आता एकट्याला बाहेर जाऊ दे, झोपू दे, जाऊ दे. No. नाही. He said, come on with me. तरी त्यांना म्हटला की झोपून झालं, आराम मिळाला, चला उठा आता माझ्या बरोबर चला. Let us go out now. चला जायचं आता आपल्याला, उठा. Because कारण the time is at hand. वेळ हाताशी आहे. The one who is betraying me is there at the door. जो मला धोका देणार आहे तो दाराशी येऊन ठेपलाय. He didn't say you are useless fellows. असं नाही म्हटलं येशू त्यांना की काय तुम्ही तिघं बिनकामाचे रिकामटेकडे निकामी. You could not help me in the time पाहिजे of my तेव्हा crisis. मला जेव्हा पाहिजे होतं तेव्हा तुम्ही मला मदत केली नाही, मला गरज होती तेव्हा आला नाही. No. नाही नाही. Whatever he had to share, he shared with the Father. जे काही येशू ख्रिस्ताला सांगायचं होतं, शेअर करायचं होतं, ते सगळं त्यांनी देवबाप्पा बरोबर शेअर केलं. I told you yesterday. मी तुम्हाला कालच There सांगितलं. are a few things that you can share with the multitude. Then there are other few things which you can share with the 8. Then there are other few things which you can share with more intimate people. And there are other few things which you can only share with the Father. क्रम तुम्हाला काल लक्षात आला नसेल तर आज परत सांगत आहे, पाहिजे तर लिहून घ्या. काही गोष्टी तुम्ही लोकांच्या जमावाला सांगू शकता, काही गोष्टी तुम्ही 8 शिष्यांना सांगू शकता, त्याच्यानंतर काही गोष्टी तुम्ही 3 शिष्यांना सांगू शकता, त्याच्यानंतर काही गोष्टी केवळ तुम्ही देवबाप्पालाच सांगू शकता आणि कुणालाही सांगू शकत नाही. Amen. हालेलुया. But yet, तरी if your relationship with the Father is strong, परमेश्वर बापाशी तुमचं नातं जर एकदम बलवान, बळकट, खंबीर, स्ट्रॉंग असेल, you will never be hurt. कधीही तुम्हाला वाईट वाटणार नाही. कोणी काही करो, कोणी काही म्हणो. Whether people accept you or not, whether people hurt you or not, it doesn't make any difference to you. मग लोकांनी तुम्हाला स्वीकारो न स्वीकारो, लोक येऊन तुमच्याशी बोलो न बोलो, तुम्हाला काही फरक पडत नाही, वाईट वाटत नाही, का कुठे हर्ट होत नाही, काही नाही. Because कारण a man is replaceable. माणसाची जागा कुणीही घेऊ शकतं. Amen. माणूस- God can take anybody's place. देवबाप कुणाचीही जागा घेऊ शकतो. And so he said, म्हणून तो म्हटला, I know मला माहिती आहे your flesh is weak, your spirit is willing. तुमचा देह अशक्त आहे, आत्मा उत्सुक आहे. Some may leave you in your trouble. तसं काही लोक तुमच्या त्रासात नेमकं तुम्हाला सोडून जातील. Even when they can help you, they will not help you. काही लोक तुमच्या त्रासात नेमकं तुम्हाला सोडून जातील आणि जरी त्यांना तुम्हाला मदत करता येत असेल तरी करणार नाहीत. That is different. ते वेगळं. But here their eyes were heavy. इथं त्यांचे डोळे झाले जड झोपेनं. We don't know whether God made their eyes heavy that he could teach us that we need to depend on the Father. आपल्याला माहित नाही परमेश्वर बापानंच त्या 3 शिष्यांचे डोळे जड केले होते का, अशासाठी की त्यातनं आपल्याला सगळ्यांनाच काहीतरी महत्त्वाचा धडा शिकता यावा. मला माहित नाही. So some people can help you, but they won't help you. तर काही लोक तुम्हाला मदत करू शकतात पण करत नाहीत. But here it was his precious people. पण इथं तर येशूचे जवळचे लाडके आप्तजन, स्वकीय प्रियगण, Peter who said, I will die for you. त्यातला एक पीटर जो म्हटला होता मी तुझ्यासाठी मरीन. John said, I'm ready to drink that cup. त्यातला एक योहान जो म्हटला होता तू पेला जो पिणार आहेस तो पेला मी पण पिईन. But they were sleepy. पण तिघही झोपले. It was the heavenly Father who strengthened Jesus. स्वर्गीय बापानं येऊन येशूला शक्ती दिली त्यावेळेला. What do we learn? काय शिकतो आपण यातनं? That when we are in the bouts of loneliness, की जेव्हा आपण अगदी एकटे पडतो, कोणीही नसतं, we all need some kind of fellowship. तेव्हा आपल्या सगळ्यांनाच कुठल्या ना कुठल्या पद्धतीच्या सहभागितेची गरज पडते. But even when it so happens पण असं जरी झालं that तरी we don't find anybody amongst the people, की लोकांमध्ये आपल्याला कुणी आढळलं नाही, कुणीही सापडलं नाही, at that moment, तर त्या क्षणाला you can take comfort from Jesus. तुम्ही येशूकडनं सांत्वन घ्या ना, घेऊ can take शकता. comfort from Jesus. तुम्ही येशूकडनं सांत्वन घेऊ शकता Because he is there for you. कारण येशू तुमच्यासाठी आहे. He understands your loneliness. येशू तुमचा एकटेपणा समजून घेतो, समजून घेऊ शकतो कारण तोही त्यातनं गेलाय. He has gone through that ordeal, so he त्या- understands you better. त्या सगळ्या त्रासातनं येशू गेलाय म्हणून येशू तुला चांगल्या रीतीनं समजून घेतो. Secondly, दुसरी बाब, though you may have precious ones around you, जरी तुझ्या अवतीभोवती तुझे लाडके लोक असले you will still need God for driving out the loneliness from your heart. तरी तुझ्या अंतःकरणामधनं पूर्णपणे तो एकटेपणा काढून टाकण्यासाठी तुला परमेश्वराची गरज ही पडणारच आहे. Because कारण there are certain things काही गोष्टी अशा असतात that you have to go through it alone, की ज्या गोष्टींमधनं तुम्हाला एकट्यानंच जायला हवं असतं. like the pain. जसं वेदना. Supposing you are sick, समजा तुम्ही आजारी पडलात, your own spouse cannot enter into that kind of pain that you are experiencing. समजा तुम्ही आजारी पडलात आणि तुम्हाला कुठेतरी काहीतरी दुखतंय, तुमचा जरी स्वतःचा नवरा असला तरी ते दुखणं आणि तो आजार तो जाणू शकत नाही कारण की तुमच्यामध्ये तो घुसू शकत नाही. ते तुझं तुलाच माहिती की काय Are you दुखतंय. understanding? कळतं का? So there is still a vacuum, a loneliness in a person when he himself is going through a trial. आणि म्हणून एखादा व्यक्ती जेव्हा स्वतः त्रासांमधनं जात असतो त्यावेळेला तो जरी सगळे त्याच्याबरोबर असले तरी कुठेतरी एका कोपऱ्यात
एकटेपणातनं जात असतो. Certain things you have to go it alone. काही गोष्टींमधनं एकट्यालाच जावं लागतं. Look at Jesus. येशूकडे पहा. If you have seen Jesus of Nazareth, जर तुम्ही जीसस ऑफ नॅझरेथ हा पिक्चर पाहिला असेल, you see Jesus walking all alone, wearing a crown of thorns and coming before Pilate. काट्यांचा मुकुट घालून येशूला तुम्ही पिलातासमोर एकट्याला चालत येताना पाहता. He was on trial alone. एकटा परीक्षेला चढलेला. False witnesses were raised up खोटे साक्षीदार त्यांनी उभे केले to bear lying testimonies against Jesus. की खोटी साक्ष त्यांनी येशू विरुद्ध सांगायची. But nobody stood as a surety for Jesus. पण कोणी येशूसाठी खात्री म्हणून उभा राहिला नाही. Nobody stood as an attested person for his honesty. कोणी येशू ख्रिस्त फार प्रामाणिक आहे, येशू ख्रिस्त फार इमानदार आहे असं म्हणायला उभा राहिला नाही. Nobody came. कोणी 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 म्हणून नाही. Bartimaeus didn't come. The woman at the well didn't come. कोणी नाही. ज्यांना Lepers आरोग्य didn't come. कोणी नाही. यात हजारो लोकांना आरोग्य दिलं होतं येशूनं. त्या आंध्याला बरं केलं होतं, बार्तिमेला बरं केलं होतं, रक्तस्रावी स्त्रीला बरं केलं होतं, कोड्यांना बरं केलं होतं. एक म्हणून आला नाही म्हणाला की हा येशू तसा नाहीये, येशू चांगला आहे. Nobody came. कोणीही आलं He नाही. was alone. एकटा. There are times you will be alone. तसं कधी कधी तुम्ही अगदी पार एकटे व्हाल. At that time, त्यावेळेला you need the Father. तुम्हाला देवबापाची गरज पडणार. But you don't live in hurt just because nobody was with you. पण कोणी तुमच्या बरोबर नाहीये म्हणून तुम्ही वाईट वाटून जगू नका. You should know their limitations. तुम्हाला मर्यादा कळली पाहिजे की शेवटी माणूस आहे. But whatever it is, काही असो, there are times कधी कधी that God allows you to travel through wilderness experience परमेश्वर तुम्हाला अरण्य प्रवास एकट्याला घडवेल that you may know की तुला कळावं that you need God after all. तुला किती तू डोकं फोड आणि काही कर, या जिवंत देवाची गरज तुला पडणार आहे. You need God after all. तुला परमेश्वराची गरज आहे. That's why Jesus said, म्हणून येशू बोलला on this day, आजच्या दिवशी when we are having the breaking of bread, जेव्हा आपण प्रभू भोजन घेत आहोत, you are all together with me. तुम्ही सगळे माझे शिष्य माझ्या बरोबर आहात, You are eating with me. माझ्या बरोबर बसून खाताय, प्रभू भोजन घेताय. But पण this scene will change हे चित्र बदलणार आहे. when furnace is increased 7 times. आगीची भट्टी जेव्हा 7 पटीनं अजून तापणार आहे, You're going to be scattered. तुम्ही सगळे मला सोडून पांगणार. Everyone to themselves, सगळे जण आपापल्या घरी पळणार आहेत, leaving me alone. मला एकट्याला सोडणार आहेत. He didn't finish that statement and then cry over their necks and say, please don't leave me. आणि एवढं वाक्य बोलून त्यांच्या खांद्यावर पडपडून तो रडला नाही काही की मला सोडून जाऊ नका, मला सोडून जाऊ नका, असं कुठं होतं का? No, no hurt at all. अजिबात वाईट वाटून He घेणं who नाही. knows the Father intimately will never carry any hurt in his heart against anybody. ज्याला परमेश्वर बाप फार जवळीकतेनं माहिती आहे, तो कुठल्याही माणसाविरुद्ध त्यांनी काही केलं असेल तरी वाईट भावना ठेवणार नाही. Never. लेट इट बी एनिथिंग. You'll never feel hurt. कधी वाईट वाटून घेऊ नका की तुम्ही माझे इतके जवळचे आणि तुम्ही मला असं केलं, मला नाही आवडलं. नो, He said, तो बोलला everyone will leave me. सगळे मला सोडणार आहेत, Yet, तरी I am not alone. मी एकटा नाही, My Father is with me. माझा बाप माझ्या बरोबर आहे. See, that is the last, the last words in that passage is very important. त्या उतारातले हे शेवटचे शब्द फार महत्वाचे. You have to spend quality time with God. परमेश्वराबरोबर तुम्ही जरा चांगली वेळ घालवायला शिका. That's why I never feel alone. म्हणून मला कधी एकटं वाटत नाही, Because God's presence is very strong with me. कारण देवाचं सानिध्य माझ्या बरोबर भरभरून आहे. Praise God. हालेलुया. He is brought as a lamb to the slaughter alone. वधायला मेंढरू चाललाय तसं एकटा चालला. There he stands before Pilate. आणि तिथं पिलाता समोर उभा आहे. There is a ray of hope. एक आशेचा किरण आहे. Because Pilate's wife sends an urgent message. कारण पिलाताची बायको एक तात्कालिक संदेश पाठवते, निरोप पाठवते. Have nothing to do with this man. त्याच्या बायकोनं त्याला निरोप पाठवला, या माणसाशी काही घेणं देणं ठेवू नका. I'm much troubled about him in my dream. खूप माझ्या स्वप्नातनं हा माणसाने मला त्रास दिलाय. See, the dream was on the side of Jesus. स्वप्नातनं मला त्रास झालेला आहे. म्हणजे ते स्वप्न येशूच्या बाजूने उभं राहिलं. But people were not on the side of Jesus. स्वप्न येशूच्या बाजूने उभं राहिलं, पण लोक नाही उभे राहिले. And then Pilate offers to set Jesus free. आणि मग पिलात हा प्रस्ताव पुढे ठेवतो की येशूला आपण मोकळं करूया. If the people say so. जर लोकांनी होकार दिला तर. People pleasers. लोकांना आनंद देणारे पहा. Amen. लोकांना सारखे खुश ठेवणारे. Now was an opportunity. आता ही संधी आली. Because there Jesus stands and Barabbas stands. आता इथे येशू उभा आहे, बरोबा उभा आहे.
And so he thinks त्याला वाटतं, people will say, crucify Barabbas because he is a notorious character. पिलाताला असं वाटतं की सगळे लोक असंच म्हणतील की बरब्बाला वधस्तंभी घ्या, कारण बरब्बा फार वाईट माणूस आहे. And release this perfect man. आणि हा जो येशू नावाचा परिपूर्ण माणूस आहे, परफेक्ट माणूस आहे, याला मोकळं करा. But पण the crowd says, लोकांची गर्दी बोलली, release this notorious fellow but crucify Jesus. या वाईट बरब्बाला सोडा पण येशूला खेळा. What kind of world you and I live? कुठल्या पद्धतीच्या जगात आणि कुठल्या पद्धतीच्या लोकांमध्ये आपण राहतोय पहा. And we trust in the world more than we trust on God. आणि त्या लोकांवर आपण देवापेक्षा जास्त विश्वास ठेवतो, म्हणजे किती वाईट. Was Bartimaeus standing there बार्तिमेय उभा होता तिथं when people were shouting? जेव्हा लोक ओरडत होते की येशूला मारा, येशूला मारा. Could he not lift up his voice more loudly? त्याला बार्तिमेय जोरात ओरडू नाही शकला की नका मारू, त्यांनी मला बरं केलंय, तो चांगला आहे. Where were the 9 lepers? Couldn't they shout loudly? कुठे गेले ते 9 कुष्ठरोगी बरे झाले? ते ओरडू नाही शकले एकत्रित 9 जण मोठ्यांदा की नका त्याला खिळू. What about the 5,000 and 10,000? त्या 5-10 हजार लोकांचं काय जे जेवून गेले? They could have shouted out loudly. ते ओरडू शकले असते जोर जोरात ऍट द टाइम सगळे एकत्र. Where were their shouts? कुठे गेले? Where were their shouts? कुठे गेले? भूक लागली तेव्हा बरे ओरडले. That demonic was freed by Jesus. Where was he? तो सैतानग्रस्त येशूनी मोकळा करून दिला, तो कुठे होता? He said, I will follow you, master, wherever you go. तो तर म्हटलेला, गुरुजी तुम्ही जाल तिथं मी तुमच्या मागे येईन. मग कुठे गेला? Jesus said, go to your family. येशू त्याला म्हटला, नाही तू तुझ्या परिवाराकडे जा. Where were the disciples? कुठे गेले शिष्य 12? कुठे गेले? But rightly Jesus had said in that upper room, पण योग्यपणे येशू माडीवरच्या खोलीत बोललाच होता, you will all be scattered. तुम्ही सगळे पांगणार आहात I'll be left alone. आणि मी एकटा पडणार आहे. But the Father is with me. पण बाप माझ्या बरोबर आहे. Are we learning something? काहीतरी शिकायला जमतंय का? Are we learning something? काहीतरी शिकायला जमतं का? Why didn't he come? Why didn't she come? का नाही ते आले? ती का नाही आली? There can be 100 reasons why they didn't come. अरे 100 कारणं दिली जाऊ शकतात की ते का नाही आले. Man is so frail माणूस इतका अशक्त that he आहे cannot help us much. की तो आपल्याला जास्तीची मदत काही करू नाही शकत. You need to be mature enough. म्हणून तुम्ही ना ते सगळं सोडा आता आणि थोडा प्रौढ बना थोडंसं. That's why I told you yesterday. म्हणून मी काल तुम्हाला सांगितलं, Sometimes be like Jesus. कधी कधी जरा येशू सारखं राहायला हरकत नाही. Some wives say, I'm feeling very lonely. काही बायका म्हणतात मला फार एकटं वाटतं. आणि हे बघा त्यांना काहीच होत नाही. हो ना, आमच्या ह्यांना काहीच वाटत नाही. अरे पण जा ना, मग सांग ना, तुम्हाला मला थोडा एकटं वाटतं. Jesus went and told his disciples, I'm feeling alone. येशू जाऊन आपल्या शिष्यांना बोलला ना, त्या तिघांना की मला एकटं वाटतंय. 3 times he said it. तीनदा जाऊन बोलला मला एकटं वाटतंय, मला सांत्वन द्या. तू जाऊन सांग ना त्याला. Amen. हा, Man's flesh is weak. माणसाचा देह खूप अशक्त आहे. And at times the Holy Spirit drives us into the wilderness. आणि कधी कधी पवित्र आत्माच आपल्याला एकटेपणाच्या रानात घेऊन जातो. It's always better in the beginning of your ministry if Jesus by the Holy Spirit drives you in the wilderness that you may experience what loneliness is. मिनिस्ट्रीच्या सुरुवातीलाच येशू ख्रिस्ताने तुम्हाला एकटेपणाच्या अरण्य प्रवासातनं नेलं तर नेहमी चांगलं, म्हणजे तेव्हाच तुम्हाला कळून जातं, समजून जातं की एकटेपणा म्हणजे काय आणि येशू किती गरजेचा आहे. Amen. आमेन. Sometimes God puts us through these experiences. कधी कधी देवबाप या सगळ्या अनुभवातनं आपल्याला नेतो, That he tells us how much we can lean on the people. आणि आपल्याला सांगतो, शिकवतो की लोक आहेत ते शेवटी त्यांच्यावर किती अवलंबून राहायचं बघ. Look at Jesus on the cross. येशू वधस्तंभी पहा, All alone. एकटा. Did he have anyone? कोणी होतं का त्याच्या बरोबर? No. कोणी नाही. Yes, he had companions, but they were thieves. होते आजूबाजूला पण चोर होते. How can they comfort him? ते चोर काय त्याचं सांत्वन करणार? And many times we are surrounded with these kinds of people. आणि बऱ्याच वेळेला आपल्याही सभोवताली त्या चोरांसारखेच असतात. Amen. आमेन. And you cannot expect to find comfort. आणि त्यांच्याकडनं सांत्वनाची अपेक्षा चुकीची आहे. A few loving people were gathered around his feet. काही प्रेमळ लोक त्याच्या पायापाशी उभे होते. But what poor comforters they were. पण ते किती गरीब सांत्वन हा. In fact, Jesus comforted them. उलट पक्षी जे पायथ्याशी होते खाली त्यांना येशूनीच सांत्वन दिलं. Yes. Because the mother was thinking, ना आता हा गेला तर आता मला कोण का सांभाळणार? खाली आई विचार करत होती, हा माझा मुलगा मेला तर मला सांभाळणार कोण? Yes.
She had sons and daughters, तिला होती इतर मुलं मुली, but who will love like Jesus? पण येशू सारखं प्रेम माझ्यावर करणार कोण? आईच्या मनातला विचार होता. And Jesus said, येशू बोलला, woman, बाई, behold your son John. पहा तुझा मुलगा योहान, He will take care of you. तो तुला From सांभाळेल. where he is saying? कुठून बोलतोय? From the throne? सिंहासनावर बसून ऑर्डर काढली का? From the cross? वधस्तंभावरनं घायाळ आणि रक्तबंबाळ असताना, When he should have felt the darkness of loneliness. जेव्हा त्याला एकटेपणाचा अंधार खायला आणि कुरतळायला हवा होता But आणि त्याने रडत बसायला हवं होतं, त्यावेळेला so much comfort he had of the Father. इतकं सांत्वन त्याला परमेश्वर बापाकडनं मिळत होतं. It was just oozing out of him. अगदी परमेश्वर बापाचं सांत्वन त्याला इतकं मिळालं की त्याच्यातनं ते व्हायला लागलं. He didn't want any man's comfort now. आणि मग आता त्याला कुठल्याही माणसाचं सांत्वन नको. But the power of that comfort was being released through him, that he was ready to comfort others now. पण त्या सांत्वनाचं सामर्थ्य इतकं त्याच्यात आलं की आता ते त्याच्यातनं बाहेर पडायला तयार आणि तो इतरांना ते सांत्वन द्यायला तयार. Amen. आमेन. They were there crying for him. होते खाली त्याच्यासाठी रडत उभे. And here Jesus is not crying. आणि इथे येशू मात्र रडत नाही. Once he said, why you are crying for me? Weep for yourselves and your children. एकदा येशू बोलून गेला मग की कशाला रडताय माझ्यासाठी, स्वतःसाठी आणि स्वतःच्या पोरांसाठी रडा. Nobody was there to defend Jesus. कोणी नाही येशूचा बचाव करायला का त्याच्या बाजूनं बोलायला की मी येशूचा आहे, मी त्याचा अनुयायी आहे. All physicians, all doctors, but no use. सगळे वैद्य, सगळे डॉक्टर, पण कामाचा एक नाही. Yet, तरी he loved them till the end. अगदी शेवटपर्यंत सगळ्यांवर प्रेम करत राहिला तो माझा येशू. Amen. आमेन. That doesn't mean nobody loved him. याचा अर्थ असा नाही की कोणीच येशूवर प्रेम केलं Nobody नाही. cared for him. याचा अर्थ असा नाही की कोणीच येशूची काळजी घेतली नाही, का येशूची कोणालाच पर्वा नव्हती. One thief said, Lord. एक चोर म्हटला, प्रभू. Amen. While others were crying, one thief was touched by Jesus' presence and he said, Lord. बाकीचे खाली रडत होते, आजूबाजूला दोन चोर होते. एक चोर बोलला, प्रभू त्याला स्पर्श झाला. Bible says Jesus was a man of sorrow. बायबल म्हणतं येशू दुःखाचा माणूस होता. Amen. आमेन. And then we see the antitype of Jesus in David. When David was on the Mount of Olives there, he was with his head uncovered with no sandals, weeping down that Mount of Olives. आणि मग आपण दाविदाचं उदाहरण पाहतो की दावीद तिथे डोंगरांवरनं पळत आहे आणि धावत आहे, पायामध्ये वाहना नाहीये, काही नाहीये, All alone. एकटा आहे. David all alone. दावीद एकटा आहे, Leaving Jerusalem. यरुशलेम सोडून चाललाय, Crying. रडतोय. And there Ittai comes to David and says, I will be with you, आणि तिथं David. इथं येऊन दाविदाला म्हणतो की मी तुझ्या बरोबर असीन. But here Jesus, पण इथे येशू, the greater son of David, दाविदाचा महान, दाविदापेक्षा महान, he had nobody. कुणीच नाही त्याचं, All alone. अगदी एकटा. He walked through the valley of death alone. मृत्यूच्या दरीतनं एकटा चालला. Was he afraid? No. घाबरला का? नाही घाबरला. The disciples were afraid. तो नाही घाबरला. शिष्यांची घाबरगुंडी. Jesus was not afraid. येशू नाही घाबरला. त्याच्या मागे चालणारे सगळे घाबरले. It is natural for people to worry for their own lives. नैसर्गिक आहे हे की लोकांनी आपल्या स्वतःच्या जीवाची फार काळजी करणं आणि टेन्शन घेणं. It is natural, हे नैसर्गिक आहे, but it's not spiritual. पण आध्यात्मिक नाही. सगळ्यांना आपली स्वतःची काळजी खूप होत असते. हे नैसर्गिक आहे पण आत्मिक नाही. Amen. आमेन. तर स्वतःची काळजी. You know why some people feel lonely? काही लोकांना एकटं का वाटतं? Because they're living for themselves. कारण ते स्वतःसाठी जगत असतात म्हणून एकटं वाटतं. त्यांना स्वतःशिवाय दुसरं कोणी दिसतच नाही. They want the whole world to please them. त्यांची इच्छा असते की अख्ख्या दुनियेने मला खुश ठेवलं पाहिजे. And so if somebody measures a less, then they feel offended. आणि म्हणून कोणी जर काही कमी केलं, कमी दिलं, कमी बोललं, त्यांना लगेच वाईट वाटतं. Then they say, I feel very lonely. आणि ते म्हणतात मला एकटं वाटतं, कोणच नाही. माझं कोणी नाही. यांनी पण मला 1 लाख द्यायचं होतं, फक्त 50,000 दे. Why? They, according to their expectation, they want the world to move. कारण त्यांची इच्छा असते माझ्या अपेक्षेनुरूप सगळ्यांनी वागायचं आणि मला नेहमी खुश ठेवायचं. You will always feel lonely if you love yourself more. तुम्ही जर स्वतःवर जास्त प्रेम केलत ना तर तुम्हाला नेहमी एकटं वाटेल. What did Jesus say? येशू काय बोलला? Unless a grain of seed falls to the ground and dies, it abideth alone. गव्हाचा दाणा जोवर जमिनीत पेरला जाऊन मरत नाही तो एकटाच राहतो. म्हणजे ते पडून मरणं फार गरजेचं आहे. If you live, you shall be alone. If you die, you shall not be alone. एकटेच एकट्यासाठी जगलात तर मरून जाल.
पण मेलात स्वतःसाठी तर पुढे अनेकांसाठी जगाल. Bible says बायबल in म्हणतं Luke 22 verse 54. लूक 22:54 Then they took him and led him and brought him into the high priest's house, and Peter followed afar off. लूक 22:54 मग त्यांनी त्याला धरून नेले व प्रमुख याजकाच्या घरी आणले आणि पेत्र दुरून मागे मागे चालला. Did you see that? पहा, Far off. दुरून मागे मागे चालला. He who said, I will die for you, जो पेत्र म्हटला होता मी तुझ्यासाठी मरीन, when the furnace was increased, he was far off. आगीची भट्टी थोडीशी जास्त तापली, थोडा दुरूनच चालायला लागला की जास्त नको जवळ जायला. The two sons of thunder, आणि ते गर्जनेचे दोन पुत्र ready to bring fire down over Samaria, आग खाली पाडायला तयार होते शोम्रोनावर. where were they? कुठे गेले? Bible says बायबल they म्हणतं all forsook Jesus and fled. सगळ्यांनी येशूला सोडून दिलं, सगळ्यांनी. Matthew 26, 56 and 57. मत्तई 26, 56 व 57. Then all the disciples forsook him and fled, and they that had laid hold on Jesus led him away to Caiaphas the high priest. मत्तई 26, 56 व 57. परंतु भविष्यवाद्यांचे लेख परिपूर्ण व्हावे म्हणून हे सर्व झाले आहे. तेव्हा सर्व शिष्य त्याला सोडून पळाले आणि ज्यांनी येशूला धरले होते त्यांनी त्याला प्रमुख याजक कैफा याच्याकडे नेले. तेथे शास्त्री व वडील जमलेले होते. See, John also was there, but he was following Jesus afar off. योहान होता तिथे पण जरा लांबून चालत होता. But he knew the people inside, so he asked that lady who was watching at the door, and she allowed him to go because she knew John. पण योहानाला आतले लोक माहिती होते आणि म्हणून योहानाने त्या स्त्रीला जी राखण करत होती दाराची तिला सांगितलं. तिनेही त्याला ओळखलं कारण ओळख होती म्हणून योहानाला त्यांनी आत सोडलं. Peter was standing at the gate. पेत्र गेट पाशीच. He was a fisherman of Galilee and nobody knew him. गालिलातला मासेमारी करणारा कोणी त्याला ओळखत नाही सभागृहात. He wanted to be there, पेत्रालाही जायचं होतं आत but he couldn't be there. पण जाऊ शकला नाही. People want to be there with you, लोकांना तुमच्या बरोबर but they राहायची इच्छा, cannot be there with you. लोकांना कदाचित तुमच्या बरोबर राहायची इच्छा असते पण इच्छा असूनही ते राहू शकत नाहीत. You need to understand this truth. तुम्ही हे सत्य कुठेतरी समजून घ्यायला हवं. Peter could not enter inside. पेत्र आत जाऊ नाही शकला कारण पेत्राची काय ओळख नाही, त्याला कोणी ओळखत नाही. John then told this girl, young girl, I know Peter, allow him inside. मग योहानाने त्या मुलीला सांगितलं की मी पीटरला ओळखतो, प्लीज लीव्ह हिम, त्याला आतमध्ये येऊ दे. But that much, पण तेवढंच only that much distance they could come. तेवढ्यापर्यंतच ते येऊ शकले. They could not stand next to Jesus to support him. येशूच्या शेजारी उभे नाही राहू शकले येशूला आधार द्यायला. They did their best, they tried their best, त्यांनी जमेल तेवढं केलं, प्रयत्न केले, yet तरी they could not be good companions. चांगले साथीदार बनू नाही शकले. Nothing worked. काहीच होईना. There are times nothing will work. असंच होतं कधी कधी की काही केलं तरी होईच ना. They were not traitors, ते काही धोका देणारे नव्हते, but they were दगाबाज, cowards. पण भित्रे होते. They were timid people. भित्रे होते, They did not mean to leave Jesus alone. दगाबाज नव्हते. त्यांना काही येशूला मुद्दामून एकटं सोडायचं नव्हतं. But in good times, पण चांगल्या काळात, they had vowed त्यांनी- allegiance with Jesus. चांगल्या काळामध्ये त्यांनी वचनं दिली होती येशूला की तुझ्यासाठी आम्ही मरणार, तुला कधी सोडणार नाही. And many times, बऱ्याच वेळेला we are so happy about it. आपण इतके आनंदी असतो त्या विषयीनं. त्यांनी मला सांगितलं मी तुला सोडणार नाही. असं आहे का? कधी सांगितलं? नाही, चांगल्या दिवसात सांगितलं होतं. दिवस वाईट चांगले, दिवसात काय सांगितलं? वाईट दिवसात काही बोलला का? चांगल्या दिवसात ते लोकांनी सांगितलं, वाईट दिवसात नाही सांगितलं. So good times, 1,000 people will tell you. तर दिवस चांगले असतात तेव्हा एक नाही 1000 लोक येऊन म्हणतील की तू चांगला आहे. And then we say, मग आपण म्हणतो आता मला देव नको, हे लोकच माझं आता आहे. हे लोकच माझं सर्वस्व, मला चर्च नको जास्त, आता जास्त बायबल चर्च, स्टडी नको जास्त, प्रेयर जास्त नको, हे लोक आहे ना माझं आहे. हे माझे लोक आहेत. पण ते चांगल्या दिवसात सांगितलं, हो ना. वाईट दिवसात काय होतं ते बघा. Amen. आमेन. Because they were all taken by surprise. कारण त्यांना सगळ्यांना आश्चर्य वाटलं. Like a flock of sheep which is hunted by the wolf, they all ran away. मेंढरांच्या कळपामागे जसे लांडगे लागतात आणि तो मेंढरांचा कळप इकडे तिकडे सैरावेरा धावायला लागतो, तशी गत झाली सगळ्यांची. See, they all tried to do their best. अर्थातच सगळ्यांनी जमेल तेवढं करायचा प्रयत्न केला, But all their best was useless for Jesus. पण जमेल तेवढं केलं ना सगळ्यांनी, ते पण येशूसाठी काही कामाचं निघालं नाही.
the best that your people will do तुमचे लोक तुमच्यासाठी जे काही जमेल तेवढं चांगलं करतील, can never replace what God can do alone for you. ते देवा एकटा तुमच्यासाठी जे करेल ना त्याची जागा घेऊ नाही शकत. But don't say, I don't want your help. पण मग तुम्ही असं म्हणू नका की आता असं सगळं शिकल्यानंतर मला ना कोणाची मदतच नको. फक्त देव. आता देव म्हणजे देव. मी असं शिकवलं नाही. Amen. आमेन. Our Savior's loneliness was for us on our behalf. आपल्या तारणाऱ्याचा एकटेपणा आपल्यासाठी होता. आपल्या वतीनं, माझ्या वतीनं तो एकटा झाला. Amen. जिथं मी एकटी पडायला हवे होते तिथं तो एकटा पडून गेला. Are you understand? समजतं का? He drank that bitter cup. आणि तो कडू पेला, त्यांनी प्याला. Because sin had separated us from God. कारण पापानं आपल्याला देवापासून वेगळं केलं. And so he had to experience that loneliness for us. आणि म्हणून येशूला तो एकटेपणाचा अनुभव आपल्यासाठी घ्यावा लागला. That's how he could become the captain of our salvation. त्याच्यानंतरच अशा रीतीनंच तो आपल्या तारणाचा अधिपती किंवा कॅप्टन बनू शकला. He showed to us what sin could do to man. आपल्याला दाखवून गेला की पाप माणसाचं काय करू शकतं पहा. Amen. When he was isolated, जेव्हा तो एकटा होता he never hated anybody. त्याने कोणाचाही तिरस्कार केला नाही. His words were loving. His words were comforting. त्याचे शब्द प्रेमळ होते, त्याचे शब्द सांत्वनदायी होते. He raised up these 12, त्यानंच या 12 उभं केलं होतं. saying that they were his very own. आणि तोच म्हटला होता की हे 12 माझे जवळचे आहेत. That I pray for them. की मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतोय. He strengthened them. त्यांना शक्ती दिली त्यांनी. Yet they forsook him. तरी ते 12ही त्याला सोडून गेले. He said, I have chosen you. तो म्हटला मी तुम्हाला निवडलंय. You have not chosen me. I have chosen you. तुम्ही मला निवडलेलं नाही, मीच तुम्हाला निवडलंय. With prayer, प्रार्थना करून, with fellowship with the Father. देवबापाशी सहभागिता साधून, Father had said, you choose these 12. देवबापांनी मला मार्गदर्शन केलं की या 12 उचल, या 12 निवड. So if the Father told me to choose all these 12, आणि जर देवबापांनी मला या 12 निवडायला सांगितलं, even if they don't prove to me faithful, I should still love them. तर मग जरी ते माझ्याशी इमानानं नाही वागले तरी मी त्यांच्यावरती प्रेम हे केलंच पाहिजे. The other believer brothers are being the choice of God. बाकीचे सगळे विश्वासू जण देवाची निवड आहेत. You cannot hate them. इतर सगळ्या विश्वासू जणांचा तिरस्कार तुम्ही करताच कसा? We cannot live in hurt about anybody. कुणाही विषयी ना आपण मला वाईट वाटलं असं म्हणून जगूच शकत नाही. आपल्याला अलाउडच नाहीये. Even Judas, यहूदा सुद्धा who betrayed Jesus, ज्यानं येशूला धोका दिला, Jesus washed his feet also. येशूने त्याचेही पाय धुतले होते. लक्षात आहे ना? Let his heart's condition be anyhow, but my heart's condition will always be full of love. जाऊ दे त्याचं हृदय जसं असेल तसं त्याचं त्याला. माझं हृदय नेहमी सगळ्यांसाठी प्रेमानं भरलेलंच असणार. येऊदा तुझे पाय कुठे धुऊ दे. David cried for Ahithophel who betrayed him, but Jesus never. दावीद अहितोफल, ज्या अहितोफलनी त्याला दगा दिला, रडला, पण येशू नाही. He never. नाही. Because कारण he was strengthened in the fellowship of the Father. परमेश्वर बापाच्या सहभागितेत येशूला इतकी शक्ती प्राप्त झाली होती की बस. Amen. आमेन. Sometimes we say, oh, why this friend of mine is idle, he is not helping me. कधी कधी आपण असं बोलून जातो, हा माझा मित्र का मला मदत करत नाही, ही माझी मैत्रीण असून का मला मदतीला येत नाही. Let us learn from the Lord. नको असलं बोलणं जिभेवर नको, प्रभूकडनं शिका. Amen. Sometimes the wife says, I am so lonely. कधी कधी बायका म्हणतात खूप वेळेला, मला फार एकटं वाटतं, कोणीच नाहीये. माझं कोणीच नाही, काय करायचं? काय करू. Nobody cares for me. कुणालाच माझी पडलेली नाही. बायकांचं प्रिय वाक्य असतं कधी कधी. When they get married, लग्न झालं they find their comfort in the husband. की नवऱ्यामध्ये सांत्वन मिळतं. When they have children, मुलं झाली, they find comfort in their children. मुलांमध्ये सांत्वन मिळतं. After some time, काही वेळाने they have both of them to take care of. दोघेही असतात सांभाळायला. The husband also and the children also. नवरा, मुलं. And then, मग when they get the love of the children, मुलांचं प्रेम मिळतं. they find companionship in the children. मुलांमध्ये त्यांना संगत लाभते.
But they should not neglect their husbands. पण मग नवऱ्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. If the giving of the glass of milk exceeds the giving of the cup of tea to your husband, something wrong. हालेलुया. कुठेतरी काहीतरी चुकलं म्हणायचं मग. Because कारण that mother thinks, आई विचार करते काय हे गेलं तरी चालेल, हे मी लोनली कधी वाटणार नाही, हे मुलं आहे ना. दुर्लक्ष की आता नसला नवरा तरी चालेल, मुलं आता आहेत माझी मुलं आहेत ना, मुलं मला सांभाळतील, I will never feel lonely in my मला life. कधी एकटं वाटणार नाही. You are wrong, my dear sister. चुकली राणी, तू चुकली असा विचार करायचा नाही. की आता नवरा नको, नवरा नसला तरी चालेल, आता माझी मुलं मला सांभाळतील, Because I will not feel lonely. कारण मला एकटं वाटणार नाही. And one day the husband leaves and goes. आणि एके दिवशी खरंच नवरा सोडून And जातो. she says, मग म्हणते काय गरज नाही मला. गेला तर गेला, I will never feel lonely in my life. मला कधी एकटं वाटणार नाही. मला नकोच. नको मला, तू पण नको, तुझं देव पण नको. मला हे मुलं आहे ते मला कधी लोनली फील होऊ देणार. माझी मुलं मला कधी एकटेपणा वाटू नाही देणार. Then what happens? मग काय होतं? होतं One तुम्हाला day. सगळ्यांना माहितीये काय काय One होतं. day, एके दिवशी after some time, काही वेळानंतर 1 month, 2 months, 6 months, 1 year, 2-4 महिने 6 महिने वर्ष गेलं. then she says, मग ती म्हणते काय नवरा सोडून गेला, मलाच बघायला लागतंय हे सगळं. हा, आय डोंट गेट म्हणजे लिटल सगळीकडनं टाइम फॉर माय सेल्फ ऑल्सो. थोडाही मला स्वतःसाठी वेळ मुलं नाही. सगळं माझ्या डोक्यावर बसून बसून काय? सगळीकडनं बोंबा बोंबच आहे. And so she's frustrated. मग वैतागवाडी, When will I have time alone for myself? मग वैतागवाडी, मग असं चिडचिड व्हायला लागते. मला काय स्वतःला काही किंमतच नाही का, मला स्वतःसाठी वेळच नाही का. Because अरे they are पण- banking on you. You were banking on your husband. He was your support in the time of loneliness. They cannot be a support in the time of loneliness because you are responsible to them. ती मुलं आता तुझ्यावर अवलंबून आहे, तू तुझ्या नवऱ्यावर अवलंबून होती, पण तू नवऱ्याला जाऊ दिलं. तू हे समजून नाही घेतलं की मला माझ्या नवऱ्याचा आधार असणार आहे, मुलांचा नाही. Because in your life there are 2 areas. कारण जीवनामध्ये 2 भाग असतात. You have 2 areas in your life. 2 भाग तुमच्या जीवनात असतात. You don't need only children relationship. You need adult relationship फक्त also. मुलांशी नातं नाही तर नवऱ्याशी नातं पाहिजे. There is a loneliness of the children, but there is a loneliness of the husband also. नवऱ्याविषयीनं पण एकटेपणा, मुलांविषयी नसतो तसा. After some time, मग काही वेळानंतर you feel lonely. एकटं वाटायला लागतं. What happened? काय होतं? The children were there, मुलं आहेत ना, but there's another area of yours which feels lonely. पण तुमचा एक भाग आहे जिथं तुम्हाला एकटं वाटायला You लागलं. want companionship. तुम्हाला कोणीतरी साथीदार हवाय, You want somebody to walk with you, talk तुम्हाला with you. कोणीतरी हवंय ज्याच्याबरोबर तुम्हाला चालता बोलता येईल. If you multiply it at 10,000 and 10,000 times with God, आणि देवाबरोबर तुम्ही जर 10,000 पटीनं ते बहुगुणित केलं, just multiply it. बहुगुणित करा ते. All kind of relationship will one day fade away if you don't have the relationship with God. सर्व पद्धतीची नाती आपल्याला एक ना एक दिवस अपयश देतील जर परमेश्वराशी आपण नातं धड बांधलं नाही तर. Amen. आमेन. Because there is that area in your life where you have a vacuum without God. कारण जीवनात, हृदयात प्रत्येकाच्या एक भाग असा आहे की जो देवाशिवाय रिकामाच राहतो. Praise the Lord. म्हणून देव हा पाहिजेच. भले सगळे आहेत पण देव पाहिजे, आणि भले सगळे नाही चालतंय, देव पाहिजे. Peter said, पेत्र बोलला, God promised, mother promised, father promised, I don't know Jesus. सगळ्यांच्या नावानी शपथा घेऊन म्हटला मी येशूला ओळखत नाही, Let curse fall upon me. माझ्यावर शाप येऊ. हा कोण आहे मी बघितलंच नाही, मी ओळखत आयुष्यभर मला नाही. माहित नाही. मला नाही माहिती हा कोण आहे. एकदा नाही 3दा सांगून टाकलं. 3दा बोलला, 3दा. Say, yet Jesus did not feel bad. तरी येशूनी काही वाईट वाटून नाही घेतलं की काय हा पेत्र शोभतं का, असं कोणी करतं का. You keep on forgiving the others. Keep on forgiving the others because your relationship with God is so strong that anybody who just betrays you or cheats you or hurts you, it does not touch your soul. तुम्ही समोरच्याला क्षमा करतच जा, करतच जा, करतच जा. कारण की तुमचं परमेश्वराशी इतकं घनिष्ठ नातं असणार आहे की तुम्हाला त्यातनं काही वाईट वाटणार नाही का, कुठेही स्पर्श होणार नाही का, काही नाही. तुम्ही समोरच्याला क्षमा करतच राहा, करतच राहा. Did John sleep on the bosom of Jesus? योहान येशूच्या छातीशी झोपायचा ना. आपलं बुजमभर कोणी झोपलं तर आपण म्हणतो
हा बघ माझ्यावर नेहमी असं डोकं ठेवून झोपायचं. आज बघतो करतो का काय. आपण तर किती बोललो असतो. आणि त्याचा फ्रेंड आहे सॅनेड्रिन मध्ये, आतमध्ये तो गेला, किती जवळचं रिलेशन आहे. एक शब्द जर टाकलं असेल पायलट बरोबर, हेरोड बरोबर, मला सुटका मिळाला असता. थोडा वशिला लावला असता तर मला सुटका मिळाली असती. बिकॉज जॉन न्यू द हाय प्रीस्ट. कारण योहानाला प्रमुख याजक परिचयाचा होता. वी वुड से, आपण म्हणू एक शब्द काय नाही रे टाकायचं माझ्याबद्दल. माझ्यासाठी एक शब्द तू टाकला असता तर. माणसाच बघा, माणसावरच अवलंबून राहा. Has Jonathan forgotten his David? योनाथान आपल्या दाविदाला विसरला का काय. What can John say? योहान काय बोलणार. He stood उभा as a राहिला. mute man till the end of the death of Jesus on the cross. जणू मुका. अगदी येशू मरतोय, मरेपर्यंत पण हा मुकाच. योहान काय बोलला नाही. Was it a mixed kind of love? I don't know. काय भेसळयुक्त प्रेम होतं का मला माहित नाही. जर मी क्रुसावर होतो टांगलेला, मी म्हणत याच्याशी आता बोलायचंच नाही अजिबात. जर मी खाली आलो तर. आपण जर क्रुसावर असतो आणि खालच्यांनी असं काही केलं असतं तर आपण तो म्हंटल असतं जरा खाली येऊ दे, एकेकाला बघीन, माहित नाही येणार का मी? सूद के साथ वसूल करेगा. याच्याशी मी बोलणार पण नाही. असं But भडका. Jesus is saying, John, पण येशू वरून योहाना, योहाना your mother, तुझी आई सांभाळ, take her home. Okay? घेऊन जा. हा See the heart of म्हणजे Jesus. कमाल आहे. येशूचं हृदय म्हणजे कल्पने पलीकडे. माणसं असं करू शकत नाहीत. Behold your mother. पहा तुझी आई. And woman, बाई behold your son. तुझा मुलगा. See the heart. हृदय पहा ना, Clean गोल्डन heart. गोल्डन हृदय, स्वच्छ हृदय. Why? का I and the Father are one. मी आणि पिता एक आहोत. I pray that as you and me, we are one, that they may be one with us. मी प्रार्थना करतो की देवबाप्पा तू आणि मी जसे एक आहोत तसे हे देखील आपल्याशी एक असावेत. That love, that agape love, that understands the weakness of others. ते अगापे प्रेम जे इतर माणसांमधला अशक्तपणा ओळखून घेतं की जाऊ दे थोडा कमजोर आहे, थोडा अशक्त आहे, जाऊ दे थोडा ढिला आहे. Agape love is unconditional love. अगापे प्रेम अटी पलीकडचं प्रेम असतं. Amen. आमेन. Agape love. अगापे प्रेम. And Jesus knew their limitations. आणि येशूला त्यांच्या मर्यादा किंवा मर्यादेची चौकट माहिती होती की याच्या पलीकडे यांना काही करायला होणार नाही. Many people today are sick because they live in hurt, and they are living in hurt because they expect too much from others. आज बरेच लोक आजारपणात जगत आहेत आणि अशासाठी आजारपणात जगत आहेत कारण की त्यांना कुणाविषयी न तरी काहीतरी वाईट वाटलंय. आणि ते का वाईट वाटलंय कारण की त्यांनी त्यांच्याकडनं बऱ्याच मोठ्या मोठ्या अपेक्षा लावल्या होत्या ज्या भंग झाल्या. It's not wrong to expect something from others. कुणाकडनं तरी काहीतरी अपेक्षा ठेवणं चुकीचं नाही. But if you are expecting more than they can give, then your expectation itself is wrong. पण ते जे देऊ शकतात त्याच्या पलीकडे तुम्ही जर अपेक्षा लावल्या तर ते चुकीचं आहे. Amen. त्यांना होईल तेवढं ते देतील, त्याच्या पलीकडे तुम्ही अपेक्षा लावल्या तर ते चुकीचं आहे. Cannot expect all of them to make you happy. सगळ्यांनी सारखंच तुला खुश ठेवायचं म्हणजे मग दुसरं करायचं काय. You have to come out of the Disneyland world. त्या मेरी गो राऊंड मधनं बाहेर पड. Amen. We need to have the Father's joy. We need to have the Father's love constantly. देवबाप्पाचा आनंद, देवबाप्पातलं प्रेम हे सारखं आपल्यामध्ये असायलाच हवं. Amen. आमेन. Always talk to him. नेहमी देवबाप्पाशी बोला. Jesus had always thought in his heart. येशूने नेहमी आपल्या हृदयात विचार केला होता. These are my disciples. हे माझे शिष्य आहेत. I am with them. मी त्यांच्या बरोबर आहे. They are with me. ते माझ्या बरोबर आहेत. Yet तरी I cannot expect more from them. जास्त अपेक्षा मी त्यांच्यावर लावून चालणार नाही. God's grace will work in their lives. देवाची कृपा त्यांच्या जीवनात कार्य करेल. But companionship, पण संगत okay, as long as they are there with me, it is ठीक आहे. fine. I'm enjoying life. माझ्या संगतीला जोवर ते आहेत ठीक आहे, मी जीवनात आनंद घेत आहे. But if पण they cannot help me, जर ते मला मदत करू शकले नाही it is still fine तरी ठीक आहे. because कारण the Father is there to help me. देवबाप मला मदत करायला समर्थ आहे. And after the Father helps me आणि देवबापांनी मला मदत केल्यावर, and strengthens me, मला शक्ती दिल्यावर I will go back to them मी परत त्यांच्याकडे जाणार, and talk to them त्यांच्याशी बोलणार, as though nothing went wrong. असा वागणार की कुठं काही चुकलेलं नाही, मला काही वाईट वाटलेलं नाही. That is the kind of Christian life. This is the principle I am giving you. अशा पद्धतीचं ख्रिस्ती जीवन
आणि त्याच्या मागचं तत्व मी तुम्हाला शिकवून देतोय. Amen. Amen. And that's what Jesus has taught us. येशूने आपल्याला शिकवलंय हे, He showed us आपल्याला दाखवून गेला the weakness of the disciples. शिष्यांमधला अशक्तपणा, की बघ माझ्या बरोबरचे पण किती अशक्त आहेत. Amen. आमेन. He also showed to us आपल्यालाही दाखवलं how much Jesus still loved them. की किती येशूनं तरी त्यांच्यावर प्रेम केलं. And he showed them why Jesus loved them, because the Father had not left him. आणि त्यांना दाखवून गेला की का येशूनी तुमच्यावर प्रेम केलं, कारण येशूला देवबापांनी सोडलेलं नव्हतं, म्हणून येशू तरीही तुमच्यावर प्रेम करत राहिला. Every day talk to the Father. रोज देवबापाशी बोला. Every day be assured that the Father is with you. रोज खात्री करून घ्या की माझा देवबाप माझ्या बरोबर असायला Know पाहिजे. that my Father, I am not alone. समजून घ्या की मी एकटा नाहीये. Amen. खात्री I'm not करून alone. घ्या, खात्री करून घ्या की मी तर एकटी तर नाहीये ना, देवबाप माझ्या बरोबर आहे ना. See, anybody who says I'm feeling lonely, he has not known the Father. जो कोणी म्हणतो की मी एकटा आहे, मला एकटं वाटतंय, They have not known the Father. त्यांनी देवबाप्पाला अजूनपर्यंत जाणून घेतलेलं नाही. You can stay alone all your life. तुम्ही आयुष्यभर एकटे राहू शकता. All your life you can stay alone आयुष्यभर तुम्ही एकटेपणात राहू शकता if you have the Father with you. जर देवबाप तुमच्या बरोबर असेल तर. आमेन. Like John in the island of Patmos lived all alone. You can live. पात्म नावाच्या बेटावर जसं योहान एकटा राहिला, तसं तुम्ही आणि मी पण एकटेपणात राहू शकतो. Because God can fill up every gap. कारण देव कुठलीही रिकामी जागा भरून काढू शकतो. But as long as people are there with us, पण जोवर लोक आपल्या बरोबर आहेत, praise God. देवाला धन्यवाद. Enjoy their company. लोकांच्या संगतीत आनंद घ्या, Help them. त्यांना मदत करा. Don't think, some women say, I want to get married because I want to come out of loneliness. काही मुली असं म्हणतात, मला अशासाठी लग्न करायचंय कारण मला एकटेपणा नकोय. You are deceived. तू फसली आहेस. You cannot come out of loneliness by marriage. लग्न करून एकटेपणा निघू नाही शकत. Amen. लग्न केल्यावर एकटेपणा जातो असं कोण म्हटलं? Because there is a spiritual loneliness which only God can remove. का आध्यात्मिक एकटेपणातनं देवच तुम्हाला बाहेर काढू शकतो, लग्न झालेलं असेल तरी सुद्धा. You should say, तुम्ही असं I म्हणायचं, enjoy these people's company. मला या लोकांची संगत I'm आवडते. not talking about wives, husband relationship, otherwise you will leave them. मी नवरा बायकोच्या नात्याविषयी आता बोलत नाही बरं का, नाही तर तुम्ही सोडून निघून जाल. आता मी ते बोलत I'm नाही. talking about friends. मी मित्रांविषयी I बोलतो, will enjoy their company. मैत्रीविषयी बोलतोय की मी त्यांच्या संगतीत आनंद करतो. But the day they leave me, पण ज्या दिवशी समजा ते मला सोडून गेले, I will have no regrets. गेले तर गेले, मला काही वाईट I वाटणार will नाही. not talk behind their back. मी काय त्यांच्या पाठीमागे त्यांची निंदा करणार नाही. But I will relish the togetherness we had together. पण जे all सारे these एकत्रित years. दिवस आम्ही घालवले, त्या एकत्रित दिवसांच्या आठवणी मी मनात जपून ठेवीन. Amen. आमेन. The day you have friends, that same day, put it in your heart that I may lose him one day. ज्या दिवशी तुमची मैत्री होते, त्या दिवसापासून समजून चला हृदयामध्ये की एक दिवस ही मैत्री कदाचित सुटून जाईल. It may be there or it may not be there. कदाचित असेल किंवा नसेल सुद्धा. If it is हे there, मैत्री praise करा. God. राहिली टिकली छान आहे. But if it is not there, I will not have diabetes. पण जर मैत्री सुटली कधीतरी, Yeah. तर मला मधुमेह होणार नाही. हे मैत्री कराल त्या दिवशीच हृदयामध्ये बिंबवून घ्या. Now, Jesus did not leave them. येशू त्यांना सोडून नाही गेला. See, Jesus did not leave them. येशूनं त्यांना सोडलं नाही, They forsook him. ते त्याला सोडून गेले. And so they were undeserved in every sense. आणि म्हणून सर्व रीतीनं असं म्हटलं जाऊ शकत होतं की ते अयोग्य आहेत. Amen. Amen. If some people leave you, काही लोक जर तुम्हाला सोडून जातात, sometimes we think that they didn't deserve it. कधी कधी आपण असा विचार करतो, ते लोक आपल्याला सोडून गेले तर हा त्यांची लायकीच नव्हती. But Jesus didn't mean it that way. येशूनी असा अर्थ केलेला नाही. He did not still forsake them. येशूनी तरीही त्यांना सोडलं नाही. After the resurrection, he told, go tell the disciples to be in Galilee, tell Peter also. पुनरुत्थान झाल्यानंतर उलट तो म्हटला, जा शिष्यांना गालिलात यायला लावा आणि पीटरला पण सांगा यायला. See, he didn't feel anything about them. काही त्याला Or वाईट against- वाटलेलं नव्हतं की हसले कसले निघाले. Even while carrying the cross, क्रूस उचलतानाही he was alone. एकटा होता. He didn't say, क्रॉस फेकून द्या, यांच्यासाठी मी मरतो, माझ्यासाठी नाही, कशाला. असा सगळा त्यांनी Nothing. जीवाला ताप करून नाही घेतला, जो आपल्यातले बरेच जण उगीच करतात. Because he said,
तो म्हटला My Father has given me this work. माझ्या बापानी मला हे काम I दिलंय, have to finish it, करणं तर माझं कर्तव्य आहे, irrespective of who is for me or who is against आणि हे me. काम तर मी संपवायचंच आहे. तर कोण माझ्या बरोबर आहे कोण माझ्या बरोबर नाही त्यानं काही फरक पडत नाही. I have to please the Father. मला देवबाप्पाला खुश करायचंय. See, देवबाप्पानी मला हे काम दिलंय. God has given me. देवबाप्पानी मला हे काम दिलंय. Yes, some people, काही लोक some work, if somebody they don't like to flow with somebody, they say, जा मला नाही करायचं तुमचं बरोबर, जा. इथं मी कुठं प्रभूचं काही कामच जमलं नाही नाही, करणार. थोडं इकडं तिकडं झालं की लगेच सोडायला तयार. मी Don't नाही you करणार. realize that you are hurting the Father? असं काय करतो तू? देवबाप्पाला वाईट वाटेल असं वागतोय, तुला कळत नाही. See, you should say, तू म्हणायचं okay, you say what you ठीक want, आहे, तुला पाहिजे ते तू म्हण. but I am doing the Father's work. I will do it. मी देवबाप्पाचं कार्य हातात घेतलंय, मी I सोडणार will नाही. love you. I will still accept you. I will still forgive you. I will still work with you मी तरी तुझ्यावर because it प्रेम is the करणार. Father's work. मी तरी तुझ्यावर प्रेम करणार, मी तरी तुझ्या बरोबर राहणार, मी तरी तुला क्षमा करणार, कारण आपण फादर के बिझनेस में. Who understood him? Tell me. कोणी त्याला समजून घेतलं मला सांगा. He आपण came to his own, but his own did not understand him. His own did not receive him. तो स्वकीयांकडे आला, त्याच्या स्वकीयांनी त्याला स्वीकारलं नाही आणि समजून घेतलं नाही. कोणी त्याला समजून घेतलं? आपण इकडे बँड वाजवतो, मला कोणी समजून घेत नाही, मला कोणी समजून घेत नाही. येशूला कोणी समजून घेतलं होतं? When I used to speak in the beginning, जेव्हा मी सुरुवातीला बोलायचो, some people used to laugh. काही लोक हसायचे. And when I went to prayer, एकदा मी प्रार्थनेला गेलो the Lord said, तर प्रभू प्रार्थनेत मला बोलला, थोडं पण हर्ट ठेवू नको. अजिबात मनात तू वाईट नको वाटून घेऊ त्यांच्या विषयीनं. तू माझं काम करतो तू माझं काम करतोय, हसले तर हसले, आपल्याला काय. म्हणून तू इथं आहे, ते तिथं आहे. तू काय काळजी करू म्हणून तर नको. वर तू तू माझं काम कर. तू माझं काम करत राहा. From that time, त्या दिवसापासून whether people laughed or cried or mocked or whatever, I still preached Christ. लोकांनी माझी थट्टा करू दे, मला नावं ठेवू दे, माझे पाय खेचू दे, काही करू दे, मी ख्रिस्त गाजवतो गाजवतो गाजवतच राहणार आहे. Amen. He said, I came to save you तो म्हटला मी तुम्हाला तारायला आलो, from your sins. तुमच्या पापांपासून तारायला आलो. They said, ते म्हणाले we are Abraham's children. आम्ही अब्रामाचं संतान आहे. काय पाप बिप म्हणतो. ते नाकावरचं जात नाही जणू. But Jesus didn't say, येशू असं नाही म्हटला, अरे हे लोक मला एक्सेप्टच करत नाही. ये काय लोग तो करायचं? मेरे को अंदर लेने को राजी नहीं, काय यांच्यासाठी मरायचं का? अभी क्या करने का. We would have said like that. आपण असं बोललो असतो, यांच्यासाठी मरायचं या दगडां झाडी काय मारायचं, अंदर उदयच नाही. नको बाबा. परत जाऊ आपण पित्याकडं. नो. नाही. Say. He said, I will be right in the eyes of my Father. I येशू will म्हटला- complete the work that has been given to me. येशू काय म्हटला? मला देवबापाच्या नजरेमध्ये योग्य राहायचं आहे. देवबापांनी मला जे काम दिलंय ते मला पूर्ण करायचं As आहे. long as the Heavenly Father is with me, I will continue. जोवर परमेश्वर बाप माझ्या बरोबर आहे, मी त्यांनी सांगितलेलं करत राहणार आहे. यांच्या नादी लागून चालायचं नाही. That is sufficient for me. बस झालं तेवढं. मला देवबाप माझ्या बरोबर आहे. Did he forgive them? Yes, he forgave them. त्यांना क्षमा केली का? येशूनी हो केली. Did he forget what they did? Yes, he forgot what विसरून they गेला did. का? त्यांनी काय केलं होतं त्याला विसरून गेला. हो, विसरून गेला, जाऊ दे. On the day of resurrection, पुनरुत्थानाच्या दिवशी spoke to Peter, पेत्राशी बोलला, do you love me more than these? पेत्रा, यांच्या सगळ्यांपेक्षा जास्त माझ्यावर प्रेम करतो का? No hurt feeling. काय वाईट भावना नाही, काही नाही. की हाच तो पेत्र तीनदा नाकारला. Say, did he say? असं म्हटला का? Yeah. या ब्रेकफास्ट ठेवलेलं आहे इथं. आता सांग एक एक. जॉन, या वन बाय काय वन रे लेता, जॉन? एक एक को लेता अभी आओ. माझ्यावर झोपत होता चांगलं. क्रुसावर गेलो होतो. कुठं होता तू? मला इधर सांग. गया था. जास्त मी बोलत नाही, थोडं थोडं बोलतो कारण की थोडं त्रास होतो मला, पण असं नाही करायचं होतं. आपण बाळा, असतो तर नक्कीच असं का अशी सभा भरवली असती. पेत्र, म्हणजे एवढं तू बोलला मला. शालूतनं मारले असते आपण. मी मरणार तुमच्या बरोबर. तुमच्या कुठे होता तू? काय आहे? काय शोभत का? असं करायचं का? मी आणि- तिथं मरतोय आणि सोडून गेला मला. काय आहे? काय आणि हात थोमा आणि म्हणतो हा बोट थोमा. टाकायचं हो इथं. ना. तिथं थोमा लागलेलं म्हणजे मला तिथं. हाईटच बरं का थोमा. काय? का असं करायचं थोमा? थोमा थोमा थोमा. मला लागलंय. तू म्हणतो बोट लावायचं तिथंच लाव. फार अगदी बोट घालून तपासायला निघाला. काय कसलं लोक आहे तू? काय रे? प्रार्थना करून मी केलं का तुम्हाला? He didn't say anything. असं काहीही बोलला He नाही. loved them till the end. इतकं प्रेम केलं ना, शेवटपर्यंत प्रेम केलं. नुसतं प्रेम केलं, नुसतं प्रेम केलं. Mary Magdalene held Jesus' feet. मरिया मगदलेनं येशूचे पाय धरले. He didn't say, get out. तू असं नाही काय म्हटलं, तुम्ही ए. लोकं काय तुम्ही काय उपयोगच. हो ना, काय तू पण काय कामाची नाही. असं काही केलं नाही. Where were you when I was dying on the cross? कुठे गेली होती? वधस्तंभावर मी मरत होतो तेव्हा. When they आता accused me, at least you should have said. मला नावं ठेवली त्यांनी, कमीत कमी तू तर तेव्हा बोलायला हवी होती.
Now, what did Jesus say? येशू काय बोलला? In Matthew 28:10, मत्ते 28:10, Mary Magdalene, मरिया मगदलिया, don't be afraid. तू भिवू नको, Go tell my brethren. जा माझ्या भावांना सांग. आपण असतं, be not afraid. माझ्या दुश्मनाला सांग. आपण असतो तर काय म्हटलं मगदलिनीमध्ये- असतं? भिवू नको, जा माझ्या त्या दुश्मनांना सांग, मी येतोय. No. He said, go tell my brethren माझ्या भावांना सांग that they go into Galilee की त्यांनी गालीला जावे and they shall see me. आणि मी त्यांना तिथं दिसणार आहे. बोल सबको, जमा हो जाओ, जीसस आ रहा है. Amen. Right from the time he stood before Pilate, he never said, थोडं पेत्राला बोलवायचं राईट हँडला, थोडं योहानला बोलावं लेफ्ट अगदी हँडला. पिलाता समोर जेव्हा येशू उभा राहिला Never. आणि हे सगळं जेव्हा सुरू होणार, काही तेव्हा येशू असं म्हटला नाही की तो पीटर कुठे रे, माझ्या इतक्या जवळचा, इतका लाडका, त्या पीटरला म्हणा बाजूला उभा राहा, जॉनला पण घेऊन या. No. नाही, He was strengthened with the strength of the Father. परमेश्वर बापाच्या शक्तीनं शक्ती पावत गेला येशू. The Father is with me. देवबाप माझ्या बरोबर आहे म्हटला येशू. He only cried when the Father left him on the cross. फक्त जेव्हा देवबापानी तो क्रुसावर असताना त्याला सोडलं तेव्हा तो रडला. Second point. दुसरा I don't मुद्दा, know whether I'll be able to finish the second point. दुसरा मुद्दा संपवता येईल का माहित नाही. The Christian too in a state of being alone in solitary isolation. ख्रिस्ती लोक सुद्धा कधी कधी एकटे पडतात, एकांतवासात जातात. I spoke this little bit also in the first point, so if I don't get time, I thought it will all sum it up. पहिल्या मुद्द्यामध्ये मी ह्या विषयीनं सुद्धा थोडंफार बोललेलो आहे. त्यामुळे जरी हा मुद्दा संपायला जमला नाही तरी सगळ्याची गोळाबेरीज करून आपण समाप्ती करू. We need to know one thing. एक गोष्ट आपल्याला कळायला हवी, None of us was saved in a company. आपल्यातलं कोणीही लोकांच्या संगतीत तारलेलं नाही. It had to be a personal decision. एकट्याचं वैयक्तिक तारण, वैयक्तिक निर्णय होता. Amen. आमेन. Jesus said, Peter, follow me. येशू एकेकाला बोलून म्हटला, पीटर माझ्या मागे चल. It depends on Peter to follow Jesus. आता पीटरवर आहे येशू मागे चालायचं की नाही. He looked at Andrew, follow me. अँड्रू कडे पाहिलं, म्हटलं अँड्रू माझ्या मागे चल. John, follow me. जॉन माझ्या मागे चल. When he said, John, follow me, doesn't mean John came, James came, his father also came. No. जॉन माझ्या मागे म्हणजे जॉन बरोबर जेम्स आणि त्याचे वडील आणि सगळे आले असं नाहीये. No. नाही. James, you come. John, you come. जेम्स तू वेगळा, जॉन तू वेगळा, प्रत्येकाने माझ्या मागे वेगळं वेगळं एकेकानं या. You go alone with Jesus. एकटा येशू बरोबर एकटा, अलोन विथ जीसस. There are lonely spots and times in every believer. प्रत्येक बिलीवर माणसाच्या जीवनामध्ये कधी ना कधी हा एकटेपणा त्याला सदवतो. And then he tells us, आणि मग तो आपल्याला म्हणतो, didn't I call you alone? मी तुला एकट्यालाच पाचारलंय, I'm sufficient for you. तुझ्यासाठी मी पुरा आहे. स्वतःला एकटं मानू नको, मी तुझ्या बरोबर आहे. Amen. Though we all walk together in a company, आणि जरी आपण सगळे एकत्रित चालत असतो, we are on the heavenly road to heaven. स्वर्गीय रस्त्यावर जात असतो, We have cheerful people around us to walk with. आनंदमय लोक आपल्या आजूबाजूने आपल्या बरोबर असतात आपल्याला आनंद द्यायला. Psalm 84:7 says, स्तोत्र 84:7 मध्ये लिहिलंय, they go from company to company, that is strength to strength. Every one of them in Zion appears before God. स्तोत्र 84 त्यातलं 7वं वचन, ते शक्तीवर शक्ती पावत जातात, त्यातला प्रत्येक सियोनात देवासमोर हजर होतो. Amen. आमेन. Praise the Lord. शक्तीवर शक्ती पावत 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 प्रत्येक जण सियोनात देवासमोर हजर. David says, we took sweet counsel together to the church of दावीद म्हणतो, परमेश्वराच्या मंदिरी आम्ही सगळ्यांनी एकत्रित गोड मसलत घेतली. Amen. In Amen. Isaiah 51:1, यशया 51:1, listen to me, you that follow after righteousness, you that seek the Lord, look unto the rock from where you are hewn, and to the hole of the pit you are digged. See, hewn means to birth by, carving out. यशया 51:1, जे तुम्ही न्यायीपणाला अनुसरता, जे तुम्ही यहोवाला शोधता, ते तुम्ही माझे ऐका. ज्या खडकातून तुम्हाला खोदून काढले होते त्याकडे, व खाचेच्या खोलग्यातून तुम्हाला खडून काढले होते त्याकडे पहा. We were all that hard rock. We were quarried from that hard rock. आपण सर्वच एक अतिशय कडक असा खडक होतो, त्या खडकातून त्याने आपल्याला कापून कोरून काढलंय. We were all seeped into customs and religions and our own mind, our own ways. आपण सर्वच जण आपल्या रूढी, प्रथा, परंपरा, संस्कृती या सगळ्यामध्ये अडकलेले होतो. God brought you individually out of that quarry. देवाने आपल्याला एकेकाला
त्या खडकाच्या खाणीतनं कापून काढलाय placed you in the family of God. आणि देवाच्या परिवारात आणून बसवलाय. But then, पण मग if you want to rise up spiritually, He will take you alone. आत्मिकरित्या तुला जर वाढायचं असेल, वर यायचं असेल, तर तो तुला एकट्याला घेईल. Amen. Amen. In verse 2 He says, दुसऱ्या वचनात तो म्हणतो, look to Abraham your father and to Sarah who bore you, for he was alone when I called him. I Abraham- blessed him and increased him. यशया 51:2 पहा. अब्राहम तुमचा बाप व जिने तुम्हाला जन्म दिला ती सारा यांच्याकडे पहा, कारण जेव्हा तो एकटाच होता तेव्हा मी त्याला बोलावले आणि मी त्याला आशीर्वाद दिला व त्याचे पुष्कळ केले. Amen. See, हालेलुया. that is the time you hear God. त्यावेळेला तुम्ही देवाकडनं ऐकता. God speaks to you individually. देव तुमच्याशी एकटा बोलतो. That's how you were saved. तसंच तर तुमचं तारण झालं He की तो spoke to your heart तुझ्या हृदयाशी तो बोलला, and you accepted Him. तू त्याचा स्वीकार केला. And that's why म्हणून you should never feel lonely. कधीही तुम्ही एकटेपणा जाणवून घ्यायचा नाही. Many people are surrounded with so much people and that you don't hear what God is speaking to you. बऱ्याच लोकांच्या सभोवताली सारखेच इतके लोक असतात की त्यांना कधी कधी देव काय बोलत आहे ते ऐकूही येत नाही. God said, देव बोलला, when Abraham was alone, अब्राहम एकटा होता I could speak to him. तेव्हा मी त्याच्याशी बोलू शकत And होतो. then I could get a whole nation of Israel through him. त्याच्याशी एकट्याशी मी बोललो आणि मग त्याच्याद्वारे पूर्ण इस्रायल मी माझ्याकडे What आणलं. a blessed loneliness this is then. काय धन्य एकांत आहे हा. काय Sometimes, काय धन्य एकटेपणा आहे हा. sometimes कधी कधी when you are lonely, जेव्हा तुम्ही एकटे असता, instead of just breastbeating yourself, you can say, I will take this opportunity to know my Father more and more. त्याला उगीच छाती पिटायच्या ऐवजी ती संधी तुम्ही साधा आणि असं म्हणा की मी या एकटेपणात आता माझ्या परमेश्वर बापाला जास्त शोधणार आहे. You know, the unique ministry and the aloneness ministry is a prophet's ministry. विशिष्ट आणि एकटेपणाची सेवा ही संदेष्ट्याची सेवा असते. They are always found in the presence of God, always praying, seeking God. संदेष्टे नेहमी परमेश्वराच्या सानिध्यात परमेश्वराला शोधत असताना दिसतात. इट्स अ प्रॉफिटिक मिनिस्ट्री. When you have a prophetic ministry, जेव्हा तुम्हाला संदेष्ट्याचं पाचारण असतं, you will not sit for long to have conversation with them. तेव्हा You फारसं तुम्ही कोणाच्या संगतीत बोलायला बसणार नाही. Amen. फार वेळ. And that's why when a prophet speaks, आणि म्हणून जेव्हा संदेष्टा बोलतो there is a thicker anointing जाड अभिषेक जाणवतो. because he had been alone with God. कारण तो देवाबरोबर एकटा बसून आलाय. And people are blessed emotionally. आणि मग लोकांना भावनात्मक रित्या सेवा मिळते, आशीर्वाद मिळतो. Amen. लोकांच्या भावनांची सेवा होते. People don't want to have fellowship with God, they just want to speak to the people. पण लोकांना अलीकडे देवापाशी सहभागिता साधायची नाही आणि नुसतंच लोकांमध्ये जाऊन बसत बोलायचं आहे. Amen. तसं होत नाही. You need to have more fellowship with the Father. असं नाही. परमेश्वर बापाशी जरा जास्त बोला. And when you have more fellowship with the Father, आणि जेव्हा तुम्ही परमेश्वर बापाशी जास्त बोलाल, you can speak to the people. मग तुम्ही लोकांशी बोलू शकाल. अगदी सोप्या रीतीनं तुमच्या मुखातनं शब्द जाईल आणि लोक ऐकतील. I think so. I'll stop here. मला असं वाटतं मी ते थांबवतो. You need to know कळायची गरज आहे when to spend quality time with God and when to spend quality time with your spouses. नवरा बायको बरोबर चांगली वेळ कधी घालवायची, परमेश्वरासमोर चांगली वेळ कधी घालवायची, हे सगळं तुम्हाला कळायची गरज आहे. You'll never have a problem in your family. कधी तुम्हाला पारिवारिक जीवनात मग त्रास होणार नाही. Ramantala raba shakara baramantala. तुझं विण मजला चैन पड. Kira baramontolo robo kuraba. Father, I ख्रिस्ता pray. सखया प्राण विसाव्या, Be with us very strongly. फार खंबीरपणे आमच्या बरोबर राहा. Let these people know या लोकांना कळू दे they are not alone. की ते एकटे नाहीत. Father is with them. बाप त्यांच्या बरोबर आहे. Father is with them. बाप आपल्या The बरोबर. Father is with you. देवबाप तुमच्या बरोबर आहे. You should never feel lonely. कधी तुम्ही एकटेपणा जाणून घेऊ नका. Widows don't feel lonely. विधवा बायकांनी कधी एकटं वाटून घेऊ नका. God says, I am the maker, your husband. देव म्हटला, मी देव तुझा निर्माण करता तुझा पती आहे. The Lord of hosts is my name. सेनाधीश परमेश्वर माझं नाव आहे. To the fatherless children, he says, I am the father to the fatherless. पितृहीन मुलांना तो म्हणतो, मी पितृहीनांचा बाप आहे बेटा, तू काळजी करू नको. I will not leave you as orphans. मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही. We will come to you.
आम्ही तुमच्याकडे येऊ We will manifest ourselves to you. आणि स्वतःला तुम्हा समोर प्रदर्शित करू. What more do you want? अजून काय हवं आपल्याला? You can never be alone. तुम्ही कधी एकटे बनू शकत नाही, एकटे राहू शकत नाही. As we are worshiping God, आणि देवाची आराधना करत असताना we are in the highest spiritual level. उंच आध्यात्मिक स्तराला आपण पोहोचलो. I told you, मी तुम्हाला सांगितलं, God is ready to open His heart. देव त्याचं हृदय तुमच्यासाठी उघडायला तयार आहे. That is the highest spiritual level a man can reach to. ते उच्च आध्यात्मिक स्तर जे एखादा माणूस गाठू शकतो ते आपण आता गाठलंय. The lower level is opening your heart to Jesus. खालचं स्तर म्हणजे तुम्ही तुमचं हृदय येशूसाठी उघडणं. The highest level is God opening His heart to you. उच्च स्तर म्हणजे देव बापाने त्याचं हृदय तुझ्यासाठी उघडणं. Then you talk like God, you walk like God, you think like की God. मग जेव्हा तुम्ही देवासारखं बोलायला लागाल, देवासारखे विचार करायला लागाल, देवासारखं वागू लागाल, You are in the boardroom of God. आणि परमेश्वराच्या बोर्डरूम मध्ये तुम्हाला घेतलं All जाईल the affairs of the world is discussed with you. आणि पूर्ण जगाचे सर्व कारभार तुमच्याशी तो शेअर करून सांगेल. You are in eternity. तुम्ही सनातनात जाल. You know the heavenly places are eternal places. स्वर्गीय जागा सनातन जागा असतात. When you reach that place, त्या जागेवर जेव्हा तुम्ही पोचाल, you come out of time. तुम्ही काळाच्या वेळेच्या बंधनातनं बाहेर जाता God opens your eyes to see everything. आणि देव तुमचे डोळे सगळं काही बघायला उघडतो. There are many times God opened my eyes. I shared with you much. बऱ्याच वेळा देवाने माझे डोळे उघडलेले आहेत, मी तुम्हाला सांगितले. He has shown a few things प्रभूने काही गोष्टी मला that दाखवल्या happens only in the heavenly जे places. स्वर्गीय जागेमध्येच होतं And you are going to go there आणि तुम्ही तिथे जाणार आहात. by Easter. ईस्टर संडे पर्यंत Prepare your hearts. हृदय तयार करा. And fasting helps a great lot. आणि हृदय तयार करायला उपास खूप मदत करतो. Great lot. खूप मदत करतो उपास. Fast उपास at least once or twice in a week. आठवड्यातनं 1-2 दिवस तरी करा उपास. You will come very close to the Father heart of God. परमेश्वर बापाच्या हृदयाजवळ खूप याल. Live a fasted life. And उपास see the असलेलं. mighty way you can touch the heart of God. पहा, उपास असलेलं जीवन जगा. परमेश्वर बापाच्या हृदयाला किती महान रीतीनं तुम्ही स्पर्श करून जाल. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Say thank you, Jesus. धन्यवाद येशू.